फॉर्मली आपण चर्चा करणार आहोत. स्टुडंटला जर याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असतील तर स्टुडंटने सुद्धा हँड रेज करायचा आहे आणि त्यांचे प्रश्न विचारायचे. मी माझ्या पद्धतीने जेवढं मला सुचेल सर तेवढे मी प्रश्न विचारेन आणि नंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न फार महत्वाचे आहेत तर ते देखील प्रश्न आपण याच्यामध्ये घेणार आहे. ओके, सो शॅल वी स्टार्ट? सर, तुमचं सुरुवातीला आम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड सांगा की तुम्ही कुठल्या गावचे, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत आणि कुटुंबाचा पारंपरिक तुमचा व्यवसाय काय? नमस्कार. प्रथमतः मी माझं नाव सांगतो. माझं नाव आहे हनुमंत बाळासाहेब नरोटे. तसं पाहिलं तर आमची एकत्र फॅमिली होती. म्हणजेच आमच्या वडिलांना 5 भाऊ आणि आमचे वडील असे 6 जण होते. 6 जणांची एकत्र फॅमिली असल्यामुळं की सगळ्यांनाच पैसे टायमिंगला मिळतील किंवा नाही मिळतील हा एक मोठा इश्यू होता. तर त्यामुळं माझ्या मामाने काय केलं, जसा माझा जन्म झाला तसं मला आणि माझ्या भावाला माळशिरस या ठिकाणी त्यांनी स्वतःकडे घेऊन गेले. कारण का एवढी एकत्र फॅमिली असल्यामुळं की सगळ्यांनाच पाहिजे ती गोष्ट टायमिंगला मिळत नव्हती. आणि तसं पाहिलं तर सगळे शेतमजुरीच कामं करायचे. आमचे आई वडील, चुलते वगैरे सगळे दुसरीकडं शेतावरती कामाला जायला, ऊस तोडीला अशी कामं करायचे. मग माझा भाऊ आणि मी तिकडं असल्यामुळं आम्हाला साधारणतः इकडं काय चाललंय परिस्थिती बॅकग्राऊंडला हे कल्पनाच नव्हती. की आई काय करते, वडील काय करतात, चुलता काय करतोय, आजी आजोबा काय करतात, याच्याबद्दल आम्हाला कल्पना ही मामाने कधी होऊनच दिली नाही. मग जो काही खर्च असेल, आमचा शाळेचा खर्च असेल, तो सगळा खर्च हा मामा करायचे. आमचे मामा आणि आजी आजोबा हे त्या ठिकाणी माळशिरसमध्ये करायचे. मग माळशिरसमध्ये साधारणतः इकडं शेती होती स्वतःची का? शेती होती, परंतु कसं व्हायचं की मग आता शेतीमध्ये शेतीला पिकवायचं जरी म्हटलं तर ते पैसे कुठून आणायचे? जेवढे पैसे यायचे तेवढी साधारणतः हे 30-40 लोक एकत्र होते. बर. 30-40 लोकांना खाण्यापिण्याचे, राहण्याचे हा एवढा खर्च होता. याच्यातून काय सगळे कमवणारे नव्हते. बर. 5-6 लोक कामाला जाणारे आणि बाकीचे मग घरी. ओके. त्यामुळं ह्या पैशामुळं शेती पण प्रॉपर म्हणजे पिकवली जात नव्हती. कधी पाण्याचे प्रॉब्लेम, त्यामुळे शेती पिकवली जात नव्हती. मग हळूहळू काय झालं की जसे जसे वेगळे वेगळे होत गेले तसे सगळे चुलते वेगवेगळे ज्याच्या त्याच्या मार्गाने ते सेपरेट झाले. मग आमचे आई वडील वेगळे राहिले नंतर. बर. मग तुम्हाला तुमच्या मामांनी शिक्षणासाठी माळशिरसला नेलं. तुमचं शिक्षण हे प्रायमरी शिक्षण जे आहे ते कुठल्या शाळेत झालं? इंग्लिश मीडियम? आता तसं लहानपणापासून बालवाडीत आपण असं म्हणतो आता की प्री प्रायमरी, तसं तो कन्सेप्टच नव्हता त्यावेळी. की त्यावेळी बालवाडी. मग बालवाडीमध्ये आम्ही जायचो साधारणतः 3 किलोमीटर चालत जायचो. 3-3.5 किलोमीटर चालत जायचो. मामांची बहीण म्हणजे आमची मावशी ती लहान होती, ती आम्हाला घेऊन जायची शाळेमध्ये आणि ती सोडायची आणि ती 6वी-7वी पर्यंत तिचं शिक्षण चालू होतं तिकडं मराठी शाळेमध्ये. आणि मग तसा जी प्रोसेस झाली की आम्ही मराठी शाळेला सुरुवातीला गेलो. मग मराठी शाळा ही 7वी पर्यंत होती. आम्हाला 7वी पर्यंत आम्ही मराठी शाळेमध्ये गेलो. त्यानंतर एक माध्यमिक स्कूल त्या ठिकाणीच होतं. त्या ठिकाणी 10वी पर्यंत आम्ही शिक्षण माध्यमिकमध्ये केलं. हे पूर्ण मराठी मीडियम मध्ये झालं, कोणतंही इंग्लिश मीडियम वगैरे असं काही नव्हतं. आणि त्यानंतर एक सायन्सला ऍडमिशन घ्यायचं, मग ते कुठे घेतलं पाहिजे, कारण का आता कसं झालं होतं की मामांचे लहान मुलं पण होती. मग त्यांचा खर्च वाढलेला होता. मग त्यांनी काय केलं, एक वसतिगृह कुठं असेल त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं, जेणेकरून हा याच्या पायावरती उभा राहील, जेणेकरून आपण ह्याला घरची कामं सांगणार नाही. कारण का 10वी पर्यंत म्हटलं तर आम्हाला हातभार लावायला दुसरं कोण नव्हतं, की आमच्याशिवाय दुसरं काम करणारे पण कोण नव्हतं. म्हणजे रानामध्ये काय काम करायचं असेल तर मी, माझा भाऊ हे रानामध्ये शेतामध्ये त्यांच्यावर काम करायला जायचो. ओके. आणि मग नंतर त्यांनी लक्षात घेतलं की याला जर आपण इथं ठेवला, हा हुशार आहे आणि मग आपल्या कामामुळे याला पुढे अडचण नको, मग याला वसतिगृहात कुठेतरी टाकूया. म्हणून रयत शिक्षण संस्था देवापूर मसवडच्या पलीकडे या ठिकाणी आम्ही 11वी-12वीला माझं शिक्षण तिथं कम्प्लीट केलं. 11वी-12वी सायन्समध्ये. बर. आणि तिथून पुढचा तुमचा प्रवास, कॉलेज जीवन, तुमचं कॉलेज कुठं झालं? आता त्यानंतर माझी इच्छा होती की कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावं. परंतु कसं होतं की कम्प्युटर इंजिनिअरिंगचा त्यावेळेस एवढा स्कोप होता कम्प्युटरला की ऍडमिशन सहजासहजी कुठं मिळत नव्हतं, डोनेशन द्यावं लागायचं. आणि आमचे शेवटी आपण ग्रामीण भागातून गेलेलो विद्यार्थी असतो की त्या
हायेस्ट मेरिट लागणाऱ्या कॉलेजमध्ये आपण हे टिकू पण शकत नाही, असं एक मानसिकता होती त्यावेळेस. मग त्यावेळेस आपल्याला ग्रामीण भागातच कुठेतरी ऍडमिशन घ्यायचं बर हे एक मनामध्ये होतं. मग ग्रामीण भागामध्ये मग कम्प्युटर म्हटलं का नको म्हटलं. मग नंतर आम्हाला जे काउन्सिलर होते त्या काउन्सिलरने सांगितलं की तुम्ही एक आता सध्या ग्रोईंग फील्ड आहे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, तर बरं. मेकॅनिकलला ऍडमिशन घेऊन टाका. मग बरं. आम्ही एस बी पाटील इंदापूर माहित असेल बऱ्यापैकी लोकांना, तर एस बी पाटील इंदापूरला मी 2009 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मेकॅनिकल फर्स्ट इयर इंजिनिअरिंग. फर्स्ट ऍडमिशन. आणि त्यामध्ये फर्स्ट बॅच त्या कॉलेजची ही आमचीच होती. म्हणजे त्यावेळेस नव्याने सुरू झालं होतं. 2009 ला ते कॉलेज चालू झालं. बर. आणि मग तुमचे इंजिनिअरिंगचं एज्युकेशन इंदापूरमध्ये झालं आणि मग तुम्ही राहायला पुन्हा तुमच्या पूर्वीच्या घरी आला असता? नाही तोपर्यंत आम्ही पूर्वीच्या घरी नव्हतो. हा. 2009 ला मी इंजिनिअरिंगचं शिक्षण एस बी पाटीलला घेतलं. त्यावेळी मामा म्हटले की तू फक्त घरी जायचं नाही. कारण घरचं हे बॅकग्राऊंड आहे, या परिस्थितीमुळे आपण काय होईल की वेगळं वळण लागेल, घरची म्हणतील की तू कामाला जा, चालू कर. त्यामुळे म्हटलं की तू 2009 ला जरी ऍडमिशन आता इंजिनिअरिंगला घेतलं तरी घरी जायचं नाही, तू वसतिगृहाला राहा, हवं तर मी त्याचा खर्च करतो. मग 2009 ते साधारणतः 2012 पर्यंत मी वसतिगृहातच एस बी पाटीलला. आणि शेवटचं वर्ष जे होतं इंजिनिअरिंगचं ते मात्र मग त्यावेळेस काय केलं की मग घरून अपडाऊन करून ते कम्प्लीट 2013 ला. बीच्या क्लासमध्ये असताना तुम्ही मग घरून अपडाऊन केलं. बी मेकॅनिकल तुमचं झालं. बी मेकॅनिकल झाल्यानंतर ना तुम्ही जॉब केला की पुन्हा पुढं काही एज्युकेशनचा विचार केला? आता 2013 ला माझं बीई मेकॅनिकल कम्प्लीट झालं आणि भाऊ लहान होता. भावाचंही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं होतं, म्हणजे साधारणतः तो 11वीच्या आसपास होता, 11वीला 12वीला होता. त्याचाही खर्च चालू झाला होता. मग आता हे दोन्ही खर्च आपल्याला एमटेक तर करायचंय, मग त्याचा खर्च वेगळा आणि माझा खर्च जर म्हटलं तर घरच्यांना तो परवडणार. मग त्यावेळेस मी घरच्यांना काय बोलता एक ठरवलं की आपण पुढे हायर एज्युकेशनला न जाता आपण एक नोकरी करूया, जेणेकरून आपण जे इंजिनिअरिंग एमटेकला जो काही फीज असेल साधारणतः त्यावेळेस 1 लाख रुपये फी होती, तर ही 1 लाख रुपये फी पे करण्या इतपत आपण कमवलं पाहिजे. कारण का त्यावेळेस माझं रनिंग इयर होतं, एज होतं हे 21 वर्ष. मग त्यावेळेस मी ठरलं की आपण आता आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. बरोबर. आपण कुठपर्यंत मामांना किंवा घरच्यांना मागणार. घरचे इंजिनिअरिंगला असताना मला पैसे द्यायचे, परंतु कितपर्यंत त्यांना आपण त्रास देणं योग्य नाही. मग 2013 ला जसं पासआउट झालो तसं मी एक टीचिंग फील्ड जॉईन केली बीईच्या बेसवर. इंजिनिअरिंग कॉलेज पाणी या ठिकाणी होतं, श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग. पाणी म्हणजे अकलूज मध्ये? अकलूजच्या पलीकडे 5-6 किलोमीटर वरती इंजिनिअरिंग कॉलेज. मग त्या ठिकाणी डिग्रीलाच टीचिंगला जॉईन झालं. कारण का थोडासा बेस जे मार्कशीट वगैरे होते चांगले होते आणि त्या बेसिसवरती त्यांनी मला डिप्लोमाला न टाकता डिग्री फील्डलाच जॉईन करून घेतलं. आणि मग 1-1.5 वर्ष मी काय केलं, ते टीचिंग वरून जो काही इन्कम सोर्स जनरेट होईल तो इन्कम सोर्स सोबत काय केलं की मॅथमॅटिक्सचे प्रायव्हेट क्लासेस चालू केले की जेणेकरून त्याच्यातून थोडासा अर्निंग होईल आणि जेणेकरून आपण लगेच एमटेकला ऍडमिशन घेऊ शकू. असं 1 वर्ष साधारणतः प्रायव्हेट मॅथमॅटिक्सचे क्लासेस आणि हे आलेलं पेमेंट. त्यावेळेस पेमेंट पण एकदम कमी होतं, 10,000 रुपये पेमेंट पर मंथ या ठिकाणी मिळत होतं. बरं. मी क्लासमध्ये अनेकदा मुलांना सांगतो की तुम्हाला जॉब मिळणार म्हणजे तुम्हाला लगेचच 50-60 हजार 1 लाख रुपये पगार कोणी देणार नाही. सुरुवात करताना तुम्हाला कमी पगारातून ज्यांना जॉब करायचा आहे त्या लोकांसाठी हे फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की आम्हाला मोठे पॅकेज पाहिजे. मोठे पॅकेजचा जमाना आता राहिलेला नाही, तो जमाना गॉन दोज डेज. मला आता फार थोड्यातनं सुरुवात करायची आहे. 10,000 रुपये पगारावर सरांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण एवढं मोठं केल्यानंतर सुरुवात केली इंजिनिअरिंग कॉलेजला ऍज अ प्रोफेसर म्हणून. त्याच्यानंतर सर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये आम्हाला दिसलंय की तुम्ही एमटेक केलेलं आहे. मग एमटेक तुमचं कुठं जात शिक्षण बघा सरांचं, देन टू ही इज इन द बिझनेस. म्हणजे मला सांगायचं काय मुलांना की व्यवसायाला थोडासा दुय्यम दर्जा देणारी आपली असणारी सगळा समाज आहे ठराविक. व्यवसाय दुय्यम दर्जा देतात, शिक्षण घ्या आणि नोकरी करा असं आम्हाला सांगितलं जातं. आता तुम्ही इंजिनिअरिंग केलं, पुढे एमटेक तुमच्या प्रोफाईलमध्ये आहे. एमटेकचा प्रवास कसा आहे तुमचा? आता एमटेक तर करायचंच होतं, पण लगेच घेतलं याचं कारण असं होतं की 1 वर्ष माझं कंप्लीट झालं टीचिंगमध्ये
आणि इन्क्रीमेंट जी झाली ही साधारणतः 1,000 रुपये इन्क्रीमेंट झाली. अच्छा, 1 वर्षाची 1,000 आणि रुपये. म्हणजे 11,000 पगार. 11,000 पेमेंट झालं. पण का बाकीच्या लोकांना जवळपास 3,000 4,000 असे इन्क्रीमेंट झाले, मलाच 1,000 का झालं? तर थोडंसं मी अभ्यास केला केला. की का. तर ज्यांचं हायर एज्युकेशन होतं तर त्यांची इन्क्रीमेंट थोडीशी फास्ट होती. मग मी ठरवलं की नाही, आपण थांबून चालणार नाही, कारण का त्यावेळेस 1,000 2,000 हे खूप वाटायचे, कारण का परिस्थिती तशी होती. 1,000 2,000 रुपये म्हणजे महिन्याला 1,000 जरी वाढले तर हे खूप वाढले असं वाटायचं, कारण का आमची बॅकग्राऊंड तो सांगत होता की 1,000ची किंमत काय आहे. किंमत काय. त्यामुळं 2014ला मी इमिजिएटली एमटेकला ऍडमिशन घेतलं. की त्या कॉलेजमध्ये तसं प्रोव्हिजन होतं. आणि मला जे एमटेकचं कॉलेज मिळालं ते असं मिळालं की सॅटर्डे संडे त्या ठिकाणी फुल डे क्लासेस चालायचे, आणि इतर वेळेस तुम्ही तुमचा जॉब करू शकता, असं त्यांनी प्राधान्य दिलं होतं. मग तसं कॉलेज शोधलं ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीमध्ये, ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली या ठिकाणी मी एमटेकला ऍडमिशन त्या ठिकाणी. आणि मग ते तुमची एमटेकची फीज काय होती साधारणतः? साधारणतः त्यावेळेस 1,00,000 रुपये ही एमटेकची फी. एका वर्षाची. आणि हा खर्च तुम्ही स्वतः केला? हा, तो स्वतः केला. कारण का त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपण हे स्वतः पैसे, ज्या वेळेस माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली त्या दिवसापासून मी ठरवलं होतं की आपल्यासाठी कपड्यासाठी सुद्धा स्वतः 1 रुपया घ्यायचा, मागायचे नाहीत पैसे. मग हवं तर आपण बाहेर जॉबला गेलं तर चालेल, शेतात कामाला गेलं तर चालेल, परंतु आपली मदत घरच्यांना झाली पाहिजे. घरच्यांनी आपल्याला मदत करणे इतपत आपण आता लहान राहिलो नाही. ओके. त्यामुळं जो काही माझ्या क्लासेसमधून येणारा इन्कम होता किंवा याच्यातून नोकरीतून येणार, नोकरीतून असे काही राहतच नव्हते. कारण का मला आठवतंय की 2013ला मला जी रूम मी भाड्याने घेतली होती त्याला भाडं 3,000-3,500 रुपये होतं तिकडे. आणि 3,000-3,500 ते भाडं, आणि मेसला साधारणतः 2,500च्या आसपास जायचे, म्हणजे साधारणतः 5-6 हजार रुपये हा खर्च होता. आणि राहिलेले 4,000 ते 5,000 रुपये आपल्याला महिन्याला राहायचे, म्हणजे वर्षभर पूर्ण 30 डेज कम्प्लीट व्हावे त्यावेळेस मला त्या एमटेकची फी कम्प्लीट व्हायची. मग हे जर होत असताना बाकीचा खर्च काय, तो अवांतर खर्च आहे, तो बाहेरचा खर्च तो बाहेर निघला पाहिजे. म्हणून मॅथमॅटिक्सचे M1 M2 M3 म्हणजे इंजिनिअरिंगला मॅथ्स असतं सब्जेक्ट, तर त्या सब्जेक्टचे क्लासेस मी त्या ठिकाणी अकलूजमध्ये घ्यायचो, आणि त्यातून हा बाहेरचा खर्च माझा हा कम्प्लीट व्हायचा. अच्छा. मग आता एमटेकचं स्पेशलायझेशन काय होतं? माझं एमटेक मध्ये पण मी थर्मल घेतलं, कारण का की थर्मलमध्ये एमटेक करणारे लोक खूप कमी आहेत. का तर खूप हार्ड आहे आणि थर्मलचे कन्सेप्ट लवकर समजत नाहीत, म्हणून बरेचसे मुलं मग एमटेक डिझाईन मध्ये करा किंवा एन्व्हायरमेंट मध्ये करा असे सब्जेक्ट घ्यायचे. परंतु आपण म्हटलं काय, मग 2 वर्षातच आपल्याला एमटेक करायचं, 2 ते 3 वर्ष होतील, परंतु थोडं हार्ड जाईल 3 वर्ष, पण नंतर आपली लाईफ चांगली होईल. या उद्देशाने मी काय केलं की एमटेक थर्मलला ऍडमिशन घेतलं. आणि थर्मललाही मला प्रोफेसर त्या ठिकाणी चांगले मिळाले, गाईड चांगले मिळाले. त्याच्यातून थर्मल माझं साधारणतः 2.5 वर्षामध्ये कम्प्लीट झालं. म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर जे आपण म्हणतो ना एक स्पेशलायझेशन, तर ते स्पेशलायझेशन घेऊन सरांनी एमटेक केलेलं आहे. ओके. सो क्वालिफिकेशन वाईज सर तुमचा बायोडाटा जे आहे, क्रेडेन्शियल्स खूप स्ट्रॉंग आहेत. एमटेक झाल्यानंतर आता पुढं खरी असणारी लढाई सुरू झाली असं मला वाटतं. एमटेक झाल्यानंतरचा तुमचा प्रवास काय, म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर इमिडिएटली व्यवसाय सुरू केला की पुन्हा जॉब केला? कसं होतं की प्रत्येकाला जो विचार डोक्यामध्ये येतो हा लगेचच आपण 4 वर्षानंतर कुठं असेल, हा आता सध्या मुलांच्या डोक्यामध्ये हा विषय नसतो. हे थोडंसं त्यांच्या जसं स्ट्रगल होत जाईल तसं त्यांना लक्षात येतं की आपण पुढच्या 4 वर्षानंतर आपण काय केलं पाहिजे. तसं एमटेक तर केलं होतं, परंतु एमटेक करून एक लक्षात आलं की माझं एमटेक तर चालू होतं, पण पेमेंट वाढ पाहिजे तशी मिळत नव्हती. कारण का आपला इंजिनिअरिंग केलंय, हे इंजिनिअरिंग काय डॉक्युमेंट कोणाला दाखवायला केलेलं नव्हतं. याचा माझा एकच उद्देश होता की याच्यातून आपण एक स्वबळावरती काहीतरी करून दाखवू. स्वबळावरती आपला घर म्हणा किंवा कुठेतरी शेत जमीन काहीतरी आपण चालू करू, या उद्देशाने आपल्याला अर्निंग झालं पाहिजे, ह्या उद्देशाने आपण एमटेक केलं होतं. जेणेकरून आई वडिलांनी आपल्याला एवढं शिकवलंय, मामांनी एवढं आपल्याला खर्च केलाय, कशासाठी केलाय की याने कुठेतरी
सेटल व्हावं. शटल व्हावं. हम्म, आणि मग यासाठी पैसा हा आपला मोठा होता. हम्म. मग पैसा त्यावेळेस इन्क्रीमेंटच होत नसेल तर मग काय केलं पाहिजे? मग आम्ही एक ठराविक, कॉलेजला दोष देऊन चालत नाही, कारण का की त्यांना एक लेवल मेंटेन करायची असते, की त्यांचं एक बजेट ठरलेलं असतं की या बजेटमध्ये आपल्याला एवढ्या एवढ्या फॅकल्टी मेंटेन करायचे. कारण काही प्रत्येकाचं, आज मी कंपनी टाकली त्यामुळे मला आठवतंय की एक बजेट काय असतं, हा. खर्च किती करायचा किती आहे? करायचा, हो. की तसं त्यांचा एक सेटल झालेला असतो पॉईंट, की या पॉईंटच्या आतमध्येच आपल्याला फॅकल्टीला पेमेंट द्यायचंय. मग आता एमटेक तर माझं कम्प्लीट झालं 2017ला, 16-17ला. म्हणजे कोविडच्या 2 वर्ष आधी. अगोदर. हा. मग एमटेक तर कम्प्लीट झालं, पण पेमेंट एमटेक करूनही पुन्हा वाढलं नाही. वाढलं नाही. मग आपण काय केलं पाहिजे? तर स्विच केलं पाहिजे. डोक्यामध्ये एकच आलं की बरं. स्विच केलं पाहिजे. मग स्विच का केलं पाहिजे? कधी कधी सर असं नाही वाटत का की अति हुशार असणं पण चुकीचं आहे? तुम्ही खूप हुशार होते, पण तुम्ही हुशार असल्यामुळं मला परवडत नाहीत तुम्ही, हो की नाही? माझ्या असणाऱ्या कंपनीला नाही, तुम्ही आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येकाचा एक सेट पॉइंट असतो की आपण कष्ट कुठपर्यंत केलं पाहिजे. हम्म, जसं आपण म्हणतो की आपल्या आई वडिलांनी कष्ट वयाच्या 50-55 वर्षापर्यंतच करावं, तिथून पुढे त्यांनी कष्ट करू नये, हा. हा आपल्याला वाटतं. हा, तसं आई वडिलांना वाटत नाही. हा, हा. जोपर्यंत त्यांचे हातपाय चालतात तोपर्यंत ते काम करायचं. प्रत्येकाचे, तुमचे काय आणि माझे काय. बरोबर. तर तसंच आपणही काय करतो की आपलं एक सेट पॉईंट, त्या ठिकाणी आपण सेट पॉईंट मेंटेन केलेला नाहीये. हा. आपण पैसा कमवणे हा सेट पॉईंट जर मेंटेन आपला असता की नाही मला 20,000 पेमेंट सफिशियंट आहे, मी कॉलेज सोडलं नसतं. बरोबर. परंतु माझा सेट पॉईंट जर फिक्स नव्हता, कारण का मी इंजिनिअरिंग केलं होतं की मला कमीत कमी त्यावेळेस एक 60-70-80,000 1,00,000 रुपये पेमेंटची अपेक्षा होती. Of आणि course. त्या अपेक्षेनं आपण इंजिनिअरिंग कम्प्लीट केले. आणि आता तर आपण कुठंच नाहीये. हो. इंजिनिअरिंग होऊन जवळपास 2-2.5-3 वर्ष, आपली 3-4 वर्ष होत आली. 4 वर्ष मी त्या ठिकाणी जॉब केला. बरोबर. मग नाईलाज होता त्या ठिकाणी की आपल्याला स्विच करणं हा एकमेव पर्याय होता. नसेल तर दुसरं काहीतरी करायला पाहिजे. हे करत असताना 2016ला मी एक दोघं असे तुमच्यासारखे आमचे मित्र घेऊन, दोघं तिघांनी एकत्र येऊन आम्ही एक भिगवणला शेंगदाण्याची मिल चालू केली. शेंगदाण्याची मिल. मग हे जॉब करत असताना असताना तो तुमचा फर्स्ट स्टार्टअप होता म्हणायचं? फर्स्ट स्टार्टअप होता. बरं. तसा फर्स्ट स्टार्टअप माझे क्लासेसच होते. मला क्लासेसमध्ये हा, पूर्वी तुम्ही इंजिनिअरिंग टीचर असताना. टीचर असताना. परंतु नंतर डोक्यामध्ये आलं की आपल्याला पुणे विद्यापीठामध्ये स्विच करायचं. युनिव्हर्सिटीमध्ये. पुणे विद्यापीठ, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये स्विच करून पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला टीचिंगमध्ये करिअर करायचं. हो. हा एक डोक्यामध्ये आल्यामुळं मी सोलापूर युनिव्हर्सिटी स्विच करून Okay. पुणे याच्यामध्ये यायचं ठरवलं. आणि मग आपण एक साइड बाय साइड काहीतरी आपला इन्कम सोर्स अजून जनरेट करू, कारण का माझे क्लासेस त्या ठिकाणी सेट झाले होते. बरोबर. इकडे आल्यानंतर लगेच सेट होतील असं नाही. मग मी काय केलं की 2-3 मित्र घेऊन आम्ही भिगवणला एक शेंगदाण्याची मिल चालू केली. साधारणतः त्यावेळेस 1-1 लाख रुपये सर्वांनी टाकले. आणि म्हणजे काय करायचं त्याचं? बाहेरून शेंगा खरेदी करायच्या, हा. भुईमुगाच्या शेंगा, आणि त्याच्यापासून शेंगदाणा तयार करायचा आणि तो शेंगदाणा मार्केटमध्ये विकायचा पॅकिंग करून. तर तर याच्यामध्ये जी काही कन्व्हर्जन कॉस्ट असेल 10-20 रुपये पर किलो काय असेल ते पर्सेंटेजवर, तर ह्या पर्सेंटेजमध्ये तो इन्कम होता. परंतु लॅक ऑफ मनी म्हणतो ना आपण, की व्यवसाय करताना फक्त बुद्धी असून चालत नाही किंवा आयडिया असून चालत नाही, त्या पटीत आपल्याला सोर्सेस पाहिजे. मग आम्हाला फायनान्सची कमी पडली आणि साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्येच आमचा तो बिझनेस कोलॅप्स झाला. बंद केला. लॉस घेतला नाही आम्ही याच्यामध्ये, कारण का पुढे जाऊन आम्हाला लॉस दिसायला लागला. पुढे जाऊन लॉस घेण्यापेक्षा आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण का आपली परिस्थिती अशी नव्हती की घरचा पैसा आणून आपण टाकू आणि बिझनेस चालू, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळं ठरवलं की तो थांबवला. पण मग तो जो बिझनेस तुम्ही थांबवला, याच्यामध्ये तुम्हाला जो काळात तुम्ही सुरुवात केली प्रॉफिट होत होतं का? आणि जर प्रॉफिट होत होतं तर हा पहिला बिझनेस होता आणि आपण बरेचसे कागदावरती आपण काय म्हणतो की प्रोजेक्ट बनवतो कागदावरती, की याला एवढं मशिनरीला खर्च आहे, याच्यातून एवढं इन्कम राहणार आहे, हे आपण कागदावरती केलेलं. पण तो ऍक्च्युअल आपण ज्या वेळेस जाईल त्या पटीत तेवढं आपल्याला अर्निंग मिळत नाही. आता कसं होतं की आपल्याला कुठेतरी आपण वाचलेलं असतं ब्लॉगला की 5 लाखामध्ये बिझनेस चालू. हो, युट्यूबला वगैरे खूप येतात. 5 लाखामध्ये बिझनेस चालू, 1 लाख रुपये टाका बिझनेस चालू, तुम्ही 50,000 महिन्याला कमवा. तर हे तितकं खरं आहे का? ह्याची सत्यता आपण पडताळली पाहिजे. आपण त्याच्या मुळाला गेलो पाहिजे की खरंच 1 लाखामध्ये जर महिन्याला 50,000 मिळतील तर हे कुठंतरी
शोधणं गरजेचं आहे की शोधणं खरं आहे गरजेचं का. कारण का प्रत्येकाने हेच केलं असताना 1,00,000 रुपये टाकून जर तुम्हाला महिन्याला 50,000 मिळत आहेत म्हणजे कुठेतरी हे मुश्किल आहे, अवघड आहे. अच्छा. की आपल्या डोक्यात येत नाही, येत परंतु नाही. त्यावेळेची मानसिकता असते आपल्याला काहीतरी चालू करायचं, मग करायचं. आपण ते करायचं. बरं. असंच आम्ही हे बघितलं होतं की तुम्ही 5,00,000 टाका आणि बिझनेस चालू करा, महिन्याला तुम्हाला 50,000 मिळतील. बरं. मग तसं काही झालं नाही. मग आम्ही 5,00,000 टाकले, हम्म. पण 5,00,000मध्ये काय झालं की त्या जागेला भाडं, हम्म. त्या जागेचा डिपॉझिट हम्म. आणि रॉ मटेरियलचा खर्च हा 5,00,000 संपून गेला. पुढे आम्ही मार्केटमध्ये ज्यावेळेस गेलो येस. त्यावेळेस सपोज कस्टमरकडे गेलो तर तो कस्टमर काय म्हणायचा की आम्हाला सर तुम्हाला 1 महिन्याची साईड द्यावी लागेल, तुमचा माल आम्ही घेऊ, परंतु तुम्हाला 1 महिन्याची म्हणजे साईड क्रेडिट द्यावं लागेल. 1 महिन्याची जर आपण क्रेडिट दिलं तर त्या माणसाला सपोज आपण एक 50,000चं मटेरियल दिलं तर 50,000 त्याच्याकडे अडकले. असे 10 लोक जर आपण पकडले, 10 लोकांना आपण टार्गेट केलं की 10 कस्टमर आपल्याकडे पाहिजे, 10 कस्टमरला आपण 50,000 जर आपण टार्गेट दिलं बरोबर, तर आपले पेमेंट किती अडकलं? 5,00,000. 5,00,000. मग बिझनेस पुढच्या महिन्याचा रन कसा करायचा? तर हे आम्ही कागदावरती कमी पडलो की कागदावरती आम्ही काय केलं तर 5,00,000च धरून चाललो होतो, परंतु तसं सत्य कुठं मिळालं नाही. म्हणजे वर्किंग कॅपिटल जे आपण म्हणतो व्यवसायात लागणार ते वर्किंग कॅपिटल आम्हाला नसल्यामुळं पुढच्या अडचणी आणि आल्या. तसं बॅकग्राऊंड पण नव्हतं की लगेच आपण इमिजिएटली बँकमध्ये जाऊ आणि लोन मिळेल, हे आम्ही ते बघितलं पण नाही. मग त्यापेक्षा आपण प्राधान्य असं दिलं की कुठेतरी थांबलं पाहिजे की लॉस करायला नको. त्याच्यामध्ये एकटा माणूस असेल तर डेअरिंग करेल, परंतु तिघांचे विचार जुळवायचे होते. बरोबर आहे. त्यातला एखादा तरी कोणतरी म्हणतोच की नाही, नको. नको लॉस होते. हो. तर त्यामुळे आम्ही तो डिसिजन घेतला आणि तो बिझनेस साधारणतः 2 महिन्यामध्ये आम्ही बंद केला. तर ज्यावेळेस बंद केला त्यावेळेस आम्हाला लॉस नव्हता, परंतु 40,000 त्यामध्ये प्रॉफिट होता. अच्छा, म्हणजे प्रॉफिट होतं, फक्त फंड नसल्यामुळे तुम्हाला थोडं तो एक्सटेंड करता आला. अच्छा. मग याच्यातून आम्ही अनुभव पण घेतले की नाही, फंड जर असेल तर काय करता येईल. त्यानंतर आम्हाला मार्केटचं नॉलेज, तसं पाहिलं तर आम्हाला मार्केटचं नॉलेज खूप कमी होतं त्यावेळेस. आम्ही बनवू शकत होतो, तयार करायची आमच्याकडे क्षमता होती, फक्त मार्केट करण्यामध्ये आम्ही कमी पडलो, परचेस आणि सेलमध्ये. बर. आता हे तुम्ही तो बिझनेस बंद केल्यानंतर ना पहिला स्टार्टअप तुमचा फेल नाही झाला म्हणणार मी, पण नाईलाज असतो तुम्ही तो शटडाऊन केला. पुढे मग पुण्यामध्ये तुम्ही जॉबला गेले? पुण्यामध्ये नाही, 2017ला लग्न झालं साधारणतः माझं जानेवारी 2017मध्ये. आणि मार्च 17मध्ये एक थोडासा काही कॉलेजची कारणं असतील किंवा काही आम्हाला काही पटलं नाही, या गोष्टीतून आम्ही ते कॉलेज सोडलं. ठीक आहे. आणि बारामतीमध्ये अकॅडमी टाकायचं ठरवलं. ही 2017ची गोष्ट? 2017ची गोष्ट. 2017ला अकॅडमी चालू केली बारामध्ये, तुमच्या टीसी कॉलेजच्या समोर. काय नावाने? त्यावेळेस नाव होतं त्रिमूर्ती अकॅडमी म्हणून चालू केलं होतं. परंतु जे आता लढकत आहेत ते लढकत सर वगैरे हे आम्ही बॅचमेट आहे, म्हणजे ओके. त्यांनी आणि आम्ही सोबत, त्यांनी जॉब सोडला आणि अकॅडमी चालू केली आणि मी जॉब सोडून या ठिकाणी चालू केली. परंतु त्यावेळी सेम की जॉब सोडला, लग्नाला खर्च झाला होता, लग्नाचा खर्चही मीच केला होता त्यावेळेस पूर्ण. त्यामुळं जो खर्च झाला होता फायनान्शियल मध्ये आम्ही पुन्हा अजून कमी पडलो. बरोबर. कारण का जोपर्यंत पेमेंट यायचं तोपर्यंत चांगलं वाटायचं की खिशात पैसा आहे तोपर्यंत माणूस खुश असतो. ज्या दिवशी खिशात पैसा यायचं बंद होतो त्यावेळेस आम्हाला कसं वाटलं की आपल्याकडे 10 ऍडमिशन झाली तरी मुलं फी देतील, परंतु मुलांची फी लगेच येत नाही. त्यामुळं तीही अकॅडमी आम्ही बंद केली. मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून 2 महिन्यामध्ये त्या मुलांना आम्ही दुसऱ्या अकॅडमीमध्ये स्विच केलं आणि बंद केलं. साधारणतः मुलं पैसे भराय वर्षभर घालवतात, त्याच्यामुळे तुम्हाला ते पुन्हा फंडचाच इश्यू आला. तो फंडचाच पुन्हा इश्यू आला. त्यामुळं ते इमिजिएटली, कारण का नुकसान आपलं झालं, कारण का आम्ही बॅकग्राऊंड तसा होता की आपलं नुकसान झालं तरी चालेल, समोरच्याचं नुकसान होता कामा नये. मग मुलांचं नुकसान करणं बरोबर हे आपल्याला मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळं ती अकॅडमी लगेच स्टॉप केली आणि त्या मुलांना स्विच केलं. आणि मी दत्तकला कॉलेज आहे ते दत्तकला कॉलेज त्यावेळेस 2017ला जॉईन केलं. 2017 ते 2000 डिप्लोमा की इंजिनिअरिंगला, कारण का एमटेक झालं होतं. आणि 2017ला जॉईन केलं. 2017 ते 2019 हे त्या ठिकाणी केलं. 2019ला मी PhD ला KLU ला इंटरव्ह्यू दिला. KLU ची एंट्रन्स क्रॅक झाली होती, परंतु इंटरव्ह्यू मध्ये आम्ही पुढे गेलो नाही. याचं कारण असं
की KLU या ठिकाणी समोरचा माणूस इंग्लिश बोलतोय, परंतु त्याचं जे टोनिंग होतं हे Pronunciation. प्रोनाउन्सिएशन आपल्या लक्षात येत नव्हतं. आणि मग त्यांना काय केएलयूचं लॉंग फॉर्म काय? कन्नड काय ते कर्नाटक असं काहीतरी युनिव्हर्सिटी आहे, Private university. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. ओके. तर त्या ठिकाणी ते समोरचा जे इंटरव्ह्यू घेणार आहेत ते काय विचारतात हे लक्षात येत नव्हतं. हा. त्यामुळं आन्सर देणं तिथपण म्हणजे प्रॉपर आन्सर आमचं जात नव्हतं. हा. मग त्यामुळे आम्ही ते त्या ठिकाणी बाहेर Fail झाले. इंटरव्ह्यू मध्ये बाहेर निघलो. हं. आणि KLU स्टॉप झालं. नंतर VTU विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेंगलोर बर. या ठिकाणी एंट्रन्स दिली आणि ती एंट्रन्स आमची क्रॅक झाली. हम्म. आणि त्या एंट्रन्सला क्रॅक झाल्यानंतर आम्ही PhD तिथं चालू केली 2019 ला. ओके. 2019 ला तुम्ही PhDचं रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे शिक्षण चालू आहे अजून, शिक्षण थांबलेलं नाही, PhD पर्यंत सर पोहोचलेले आहेत. आता खरी इथून पुढं जर्नी चालू होते की यातनं मग आता पुढं कसं PhD कंटिन्यू केलं आणि या बिझनेस मध्ये कसे आले? PhD चालूच होतं माझं. जवळपास 5 पेपर पब्लिश झाले होते. हा. 5 पेपर पब्लिश झाले होते. थेसिस वरती काम चालू होतं, हा. प्रोजेक्ट वरती काम चालू होतं. आणि इथंही पेमेंट पुन्हा PhD ला जेवढं काय पेमेंट लागते हा. जवळपास 3 लाख रुपये फीज होती, खर्च तिकडे खर्च होता. आणि साधारणतः 1 महिन्यातून आम्ही जरी VTU ला जाऊन यायचं म्हटलं तर तो खर्च वेगळा व्हायचा. बरोबर. मग पुन्हा काय ठरवलं की आपण कुठेतरी अशा एन्व्हायरमेंट मध्ये गेलो पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्याला थोडंसं गायडन्स मिळेल. मग एक शास्त्री सर म्हणून होते की म्हणजे खूप हुशार व्यक्ती आहे, तुम्ही जरी ऑनलाईनला सर्च केलं तरी त्यांच्याबद्दल माहिती मिळेल. तर त्यांचा गायडन्ससाठी आम्ही काय केलं की ढोले पाटीलला ते जॉईन होते आणि आम्ही ढोले पाटील जॉईन केलं कॉलेज. बर. त्या कॉलेजला जॉईन आहेत कारण का त्यांचा आपल्याला गायडन्स मिळेल. तुम्ही दत्तकला सोडून मग तिकडे गेले? आणि मी माझं MTech पण त्याच कॉलेजला झाल्यामुळं त्यांनी लगेच तुम्हाला प्रेफर केलं की या. मग त्या कॉलेजला गेलो आणि गेल्यानंतर मी जॉईन झालो आणि शास्त्री सरांनी कॉलेज सोडून दिलं. म्हणजे तुम्ही ज्या आधारावरती तिथं गेलता त्यांनी जॉब सोडला? त्यांनी जॉब सोडला. मग थोडंसं कसं होतं की आपल्याला जो मार्ग दाखवणार आहे तो थोडासा माणूस डायव्हर्ट झाल्यामुळं पुन्हा थोडंसं आमचं तिकडे दुर्लक्ष होत गेलं. आणि 2019-20-21 ला तर आपला कोविड आला. 2021 ला कोविड आल्यानंतर की आम्हाला ब्रेक देण्यात आले. आता बघा, ब्रेक दिल्यानंतर पुन्हा काय झालं की 11 महिन्याचे ब्रेक मिळाले. की कोविडमध्ये अशी परिस्थिती होती की ह्याच इन्स्टिट्यूटला की लोक काढायची, म्हणजे लोकांना ऑनलाईन चालू केलं त्यांनी, त्यामुळे लोकांची कोणाला गरज नव्हती. बरोबर. म्हणजे आम्ही जॉबलेस झालो. म्हणजे तुम्हाला काढायचं म्हणजे ब्रेक दिला म्हणजे जॉब स्टॉप केला, पेमेंट स्टॉप झाला, आमचा पगार बंद झाला. त्यावेळेस फॅमिलीमध्ये तुम्ही, तुमच्या मॅडम आणि आई वडील भाऊ, मग त्यांची सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग डिअर स्टुडंट टू अंडरस्टँड की कुठल्या वळणावरती काय होईल आयुष्यामध्ये याच्यासाठी आपण कसं सावध असलं पाहिजे हे महत्वाचं आहे. कोविडमध्ये अनेकांचे व्यवसाय बंद पडले, अनेकांचे जॉब्स गेले. त्याच्यातलं सरांचं एक उदाहरण आहे की सरांना इन्कम त्यावेळेस सर साधारणतः मंथली किती असेल अंदाजे? मंथली त्यावेळेस 30-35 हजार 35,000 रुपये इन्कम बंद झालेला आहे. आता आपण लायबिलिटीज करतो. आपल्याला समजा 10-20 हजार रुपये येत असेल तर मी म्हणतो मी हा फोन घेतो त्याचा EMI, हा खर्च करतो त्याचा EMI. मग आता तुमच्या त्यावेळेस EMI वगैरे होते का? नाही, EMI वगैरे नव्हते. परंतु जे रेंट जातोय किंवा घरचा खर्च असेल, तो फॅमिलीमध्ये मुलगा होता लहान, ते भागवू शकत नव्हता तुम्ही. त्या खर्चामुळं भागवणार कसं, तर आम्ही घराकडे शिफ्ट झालो. पूर्ण म्हणजे जेवढं साहित्य आमचं घरचं घेऊन पुण्यामध्ये गेलो होतो ज्या आशेनं, ते सगळं घेऊन आम्ही काजळला वापस माघारी आलो, मूळ गावी. आता परिस्थिती अशी होती की बऱ्याचशा कॉलेजला इंटरव्ह्यू दिले पण मनच लागत नव्हतं. त्या ठिकाणी मी अकलूजला महर्षी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी बॅकग्राऊंड एवढा स्ट्रॉंग होता माझा की त्यांनी लगेच इमिजिएटली जॉईन व्हा म्हटले. सर काय अडचण नाही, तुम्ही जॉईन व्हा. जॉईन झालो, 9 दिवस जॉईन झालो, परंतु मानसिक स्थिती अशी नव्हती की आपल्याला कोणीतरी ब्रेक दिलाय. म्हणजे अपमानितच केल्यासारखं झालं ना, एवढं शिकून तुम्हाला बाहेर काढलं. 9 दिवस मी जॉब केला आणि 9व्या दिवशी म्हटलं सर, जे माझे मित्र होते त्या मित्रांनी मला सांगितलं की सर तुम्ही इथं या. तर त्यांना म्हटलं सर माझी काही मानसिकता नाही जॉब करण्याची, नाही येऊ शकत. कारण का मला आठवतं की 9 ऑगस्टला मी इंटरव्ह्यू दिला होता. 15 ऑगस्टला त्या ठिकाणी 15 ऑगस्ट केला आम्ही, स्वातंत्र्य दिन.
आणि त्या दिवशी मी त्यांना म्हटलं की सर माझी मानसिकता नाही उद्या जॉबवर येण्याची. त्यांनी मला कॉलेजचा फ्लॅट ऑफर पण केला की तुम्ही रेंट पे करू नका, बर. या. परंतु जे मानसिकता अशी बिघडली होती की त्याच्यामध्ये म्हटलं की नाही आपल्याला जॉब नाही करायचा. तिथून घरी आलो आणि घरी आल्यानंतर एक शेळी पालन व्यवसाय चालू केला. तिसरा बिझनेस तिसरा बिझनेस शेळी पालन व्यवसाय चालू केला. आणि शेळी पालन व्यवसाय चालू केल्यानंतर शेतामध्ये कष्ट करायची कधी सवय नव्हती, कारण का 4-5 वर्षामध्ये शेतामध्ये उन्हातानामध्ये कष्ट करायची सवय ही मोडून गेली होती. आणि मग एक 4-5 महिने कष्ट केलं भरपूर. 5 महिन्यामध्ये त्यांना खायला आणणे किंवा त्यांचं व्यवस्थित पाहणे, जवळपास 25-30 शेळ्यांचा व्यवसाय चालू केला होता. गोटा वगैरे बांधून जेवढा होता तेवढा खर्च घालून तो चालू केला. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का तो व्यवसाय करताना की माझं शिक्षण मी एवढं केलं, एवढं रिच हाय क्वालिफिकेशन मी करून घेतलं आणि मी आता कुठे या शेळ्यांमध्ये मेंढरांमध्ये काय, म्हणजे असं थोडस मनाला सुद्धा आपल्या वाईट वाटतं ना? असं काही वाटलं का त्यावेळेस? असं कारण का आपण इंजिनियर झालोय. आणि एक सांगू का की ज्या वेळेस आपलं शिक्षण किंवा आपलं क्वालिफिकेशन आपण लपवून काम करण्यापेक्षा बेधडक जर काम केलं तर नक्की आपल्याला यश मिळतं. म्हणजे आपण अशी संकोचित वृत्ती नाही ठेवली पाहिजे की मी हे काम कसं करू. राईट. कारण का रियालिटी सांगू का की मी ज्या कॉलेजमध्ये टीचिंग केलं त्या कॉलेजमध्ये मी बेंचेस सुद्धा साईडला सावला घेतलेले. ओके. म्हणजे हे काम केलेलं आहे. त्यामुळं असं नाही वाटलं पाहिजे की मी प्रोफेसर आहे मग मी हे काम का करतो. बरोबर. कारण कोणीही तोही माणूस आहे ना आपणही माणूस आहे, तोही काम करतोय म्हणजे आपल्याला काही ती अडचण नसावी. बरोबर. फक्त एकच आहे की आपली व्हाईट कॉलर झाली, हा फक्त बदल आहे. हो. मग असं मानसिकता नव्हती की आपल्याला टार्गेट एकच होतं की इन्कम मिळाला पाहिजे आणि आपण सर्वाईव्ह कुठेतरी झालो पाहिजे, आपल्याला ब्रेक मिळालाय मग आपण कुठेतरी सर्वाईव्ह होऊ. तर मग याच्यातून पुढे जाऊन आपण नक्की सर्वाईव्ह होऊ हा एक मनामध्ये वाटलं. त्यामुळे आपण शेळी पालन व्यवसाय चालू केला. परंतु एक 5 महिन्यानंतर परिस्थिती अशी झाली की मला झाला डेंगू. बर. आणि डेंगू एवढा हाय लेवलला गेला की त्यावेळी कसं झालं की कोविडमध्ये पेशंट ऍडमिट करून घेत नव्हते. बर. आणि त्यात झाला होता डेंगू. त्यामुळं अशी परिस्थिती झाली डेंगू म्हणजे एकदम वर्स्ट कंडिशनला गेला की जवळपास मला 6 महिने चालता येत नव्हतं. अच्छा. 6 महिने 2 पायाने समोर चालता येत नव्हतं. या कारण का गुडघे एवढे दुखायचे, सांधे एवढे दुखायचे. हो. मग 6 महिन्याच्या कंडिशनमध्ये शेळी पालन हा व्यवसाय जवळपास मोडकळीत झाला, कारण का त्याला बघणार कोण राहिलं. कारण का आई वडील जे बघायचे की त्याच्यातून जे आपण ठरवलं त्या पद्धतीनं रोडमॅपनुसार काही काम होत नव्हतं. मग तो व्यवसाय आपण मोडीत काढला. आणि नाईलाज झाला की कोविडमध्ये ठरवलं होतं एक मानसिकता की आपण पुन्हा जॉबला जायचं नाही. हो, कारण तुम्ही आधीच जॉईन केलं नाही. त्यामुळं नंतर काय केलं मी की थोडंसं 6 महिन्यानंतर थोडंसं स्थिर झालो आणि शेतामध्ये काम करण्याची मानसिकता राहिली नव्हती. कारण का म्हणजे मानसिकता म्हणजे की शरीर साथ देत नव्हतं. मग त्यामुळं पुन्हा ठरवलं की नाही आता आपल्याला एकच पर्याय की पुन्हा टीचिंगला जाणे हा एकमेव पर्याय नाईलाज असतो. आणि मग पुन्हा तेच कॉलेज ढोले पाटील कॉलेज पुन्हा त्यांची ऑफर कशी आली मला आणि मी तेच कॉलेज पुन्हा जॉईन केलं. 1 वर्ष जॉब केला. परंतु जी मानसिकता होती की माझी बिघडलेली होती की तुम्ही फॅमिली शिफ्ट केली का त्यावेळेस? नाही, फॅमिली नाही, फॅमिली इथंच होती. 1 वर्ष जॉब केला. परंतु मानसिकता अशी झाली की आपल्याला जॉब हा करायचाच नाही. मग हे 11 महिने जे पुन्हा नंतर मी जॉईन केलं हे कशासाठी केलं, फक्त आपण एक रोडवरती यावं, स्टेबल व्हावं या उद्देशाने मी तो पुन्हा जॉब जॉईन केला. आणि खरा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी होता की माझा लहान भाऊ MPSCची तयारी करत होता. अच्छा. त्यामुळं घरच्यांवरती लोड पडू नये हा मला वाटायचं की आपला जर लोड घरच्यावरती पडला, त्याचा लोड, माझा लोड, जर दोघांचा लोड पडला तर घरचे थोडंसं यांना शिकून काय फायदा मग. त्यामुळे पुन्हा जॉईन मी जरी मला करायचा नव्हता परंतु तरी मी जॉईन सगळी पुढची परिस्थिती बघून. आणि नंतर काय झालं की त्याचं ग्राउंड क्लिअर झालं. ओके. नाही, एक्झाम परीक्षा तो पास झाला, ग्राउंड बाकी राहिलं होतं. परंतु त्याला गॅरंटी होती की तो ग्राउंड मध्ये क्लिअर होईल. एक्झाम तर क्लिअर झालाय, परंतु कोविडमध्ये तो प्रॅक्टिस करत होता बारामतीला. आणि मग त्याचं ज्या दिवशी ग्राउंड झालं आणि त्यांनी सांगितलं की दादा म्हणला ग्राउंड माझा आउट ऑफ निघाल. बर. मग ज्या दिवशी जी खुमखुमी होती व्यावसायिकाची
हम्म. ती पुन्हा जागी झाली, याचं ग्राउंड तर निघतंय. हा. त्यांनी मला आज सांगितलं की ग्राउंड निघल, मी दुसऱ्या दिवशी बॅग भरून घरी आलो. म्हणजे रिझल्ट कळायच्या आधीच रिझाईन केलं नाही, काय नाही, बॅग घेतली, हॉस्टेलला होतो, त्यांनी मला हॉस्टेलला हे फ्लॅट दिला होता अच्छा. कॉलेजनं. तो फ्लॅट रिझाईन केलं नाही, काय नाही, काय नाही. HOD सांगितलं की सर मी निघालोय, हम्म. माघारी येईल का नाही गॅरंटी नाही, मी तुम्हाला उद्या कळवतो. बरं. मी घरी आलो, म्हणजे तुम्ही ते जॉबला फ्रस्ट्रेटच झाला होता. फर्स्ट एडला झालो होतो. हं. आणि नंतर मामांची साथ होती की मामा पण मला अगोदर म्हणायचे की मामांचा एक व्यवसाय होता, गुजरातला कंपनी होती, की मामाही म्हणायचे कुठं तू जॉब करतोय, 30,000 40,000 पेमेंट घेतोय, काहीतरी वेगळं कर, हवं तर थोडाफार फायनान्स मी करतो, बर. पण हे किती दिवस तू करणार आहे, तू सोडतोय काय, तुझं काय चाललंय हे आम्हालाच कळलं नाही. हं. मग ठीक आहे, मामांना म्हटलं की थोडाफार फायनान्स जर तुमची तयारी असेल हं. तर मी डिसिजन घेतो. ओके. मामा म्हटले की ठीक आहे, मी तुला काय थोडाफार फायनान्स सुरुवातीला देईल, हं. तू चालू कर, हं. तुझा फायनान्सचा प्रॉब्लेम आहे ना, हं. तर फायनान्सचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. ओके. पण तू चालू कर काहीतरी. आणि मग थोडासा मामांचा सपोर्ट मिळाल्यामुळं आणि भावाचं सांगितलं की ग्राउंड क्लिअर होईल, झालं नव्हतं, होईल म्हणून सांगितलं होतं, हं. तर मग मी बॅग घेऊन घरी आलो, बॅग घरी ठेवली, दुसऱ्या दिवशी दुसरी बॅग भरली आणि सांगलीला गेलो. मामांना सांगितलं की आपल्याला पॅकेजिंग चालू करायचं. बर, म्हणजे ही पॅकेजिंगची आयडिया तुम्हाला मामांनी दिलेली आहे? तशी मामांनीच दिली, परंतु पॅकेजिंग चालू करण्यापूर्वी मी 2-3 बिझनेस जरी 11 महिने जॉईन केलो असेल तरी हे पुढे आपल्याला सोडूनच द्यायचं आणि बिझनेस करायचा या उद्देशाने मी वेगवेगळे व्यवसाय सर्च करत होतो. त्याच्यामध्ये इंजेक्शन मोल्डिंग हा एक व्यवसाय मला खूप भावला होता की इंजेक्शन मोल्डिंग मध्ये आपण करिअर करू शकतो आणि आपली मेकॅनिकल फील्ड आहे, तर तो व्यवसाय करायचा ठरवला होता. मामा म्हटले की याचा जो काय भांडवल आहे तो खूप जास्त आहे, तर मग तुला मी एवढी रक्कम देतो XYZ, त्या रकमेमध्ये तुझं काहीतरी त्या मोल्डमध्ये तू काय बसवशील असा व्यवसाय तू सिलेक्ट कर आणि तू पुढे प्रोसीड कर. तर मग त्यावेळी ठरवलं की नाही, पॅकेजिंग मध्ये आपल्याला साधारणतः 25-30 लाखामध्ये व्यवसाय आपला हा चालू होईल. ओके. तर या उद्देशाने आम्ही तो पॅकेजिंगला जायचं. मग पॅकेजिंगला जाण्यापूर्वी मी असं ठरवलं, विद्यार्थ्यांना माहिती आहे ना हे पॅकेजिंगचं बिझनेस म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? जे मोठे मोठे बॉक्सेस असतात, आता या बॉटल आहेत, या बॉटल मला सप्लाय करायचे एका दुकानदाराला, तर मी अशी बॉटल सप्लाय नाही ना करत. इजंट इट? आम्ही काय करतो, एक करोगेटेड बॉक्स असतो, आपल्या घरात बॉक्स येतात भरपूर, तर त्या या बॉटलच्या साईजचा बॉक्स मी मॅन्युफॅक्चर करणार, बरोबर, आणि त्याच्यामध्ये साधारणतः 20 बॉटलचा सपोज एक बॉक्स केला, तर त्याचं शेप, साईज सगळं, आणि त्याच्यामध्ये या 20 बॉटल्स फिट होतील असा बॉक्स, त्या बॉक्सला सील वगैरे करून, म्हणजे ते बॉक्स तयार करायचं काम मी सप्लाय करणार कोणाला? ऑक्सिरीजला. लक्षात आलं का? फॉर एक्झाम्पल माझे बॉक्स जातील ऑक्सिरीजला, ऑक्सिरीज ते बॉक्समध्ये हे सगळं भरतील, पॅक करतील आणि कस्टमरला डिलिव्हर करतील. तर ते पॅकेजिंग, तो बिझनेस सरांनी 2021ला सुरू केलं, म्हणजे कोविड 22ला, म्हणजे 21-22ला चालू करायचं ते फायनल झालं. साधारणतः 2022ला मी ते रिझाईन टाकलं जानेवारीमध्ये, आणि जानेवारीमध्ये तिकडून आलो आणि सांगलीला गेलो. की तिथं एक मामांचे मित्र होते की त्यांचं पॅकेजिंग व्यवसाय होता, की मामा म्हटले की तू तिथं जा, तू त्याचा स्टडी कर आणि नंतर घे. मामांनी त्यांना सांगितलं की एक मुलगा पाठवतोय, त्याला तुम्ही थोडस ट्रेन करा, कामावरती घ्या, म्हणजे पुन्हा जॉब. पण हा जॉब वेगळ्या अर्थाने, कारण का मामा म्हटले की त्यांना सांगितलंय मी, तू जा. तिथे सांगितल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी इथून बॅग घेतली आणि तिकडे गेलो. एक रूम बघितली छोटीशी, त्या रूम मध्ये इथून गेलो होतो की आपल्याला व्यवसाय चालू करायचा. पहिल्या दिवशी गेल्यानंतर त्यांना म्हटलं की मी जॉबसाठी आलोय, पहिल्यांदा मला 1 महिना काय तुमचं काय जमल काय नाही हे माहित नाही, तुम्ही मला पहिल्या महिन्यात पगार द्या अगर नका देऊ, तुम्ही सांगाल ते काम मी करतो. जे इस्त्रीचे कपडे वगैरे होते घरी ठेवून गेलो. त्यांना हे सांगितलं होतं का तुम्ही MTech आणि PhD करताय? तर त्यांना हे कल्पना नव्हती की माझं इंजिनिअरिंग झालंय किंवा मी कशासाठी आलोय, हे काही कल्पना दिली नव्हती. कारण का जर मी कल्पना दिली असती, म्हणजे तर त्यांनी मला माहिती सांगितली असती, हा विषय वेगळा आहे, परंतु मी जर त्यांना कल्पना दिली असती तर त्यांनी मला काय सांगितलं असतं, रे हा रोल हात लावू नको, ढकलू नको, त्या पोरला सांग ढकलायला, तो साईज लावू नको, त्या ऑपरेटरला सांग साईज लावायला, तू लक्ष ठेव, फक्त तू फक्त लक्ष ठेव. तर मला हे नको होतं, मला हँड्स ऑन करायचं होतं. बरोबर.
स्वतः करायचं होतं. त्यामुळं एक जॉब म्हणूनच गेलो होतो हा. आणि पूर्ण माहिती घेतली त्या ठिकाणी. अगदी रोल गाडीतून खाली कसा करायचा, जे 500 किलोचे रोल येतात, तर त्या रोल खाली करण्यापासूनची टेक्निक, तो बॉक्स फायनल होईपर्यंत त्याचं फिनिश्ड प्रोडक्ट कसा करायचा. 1 महिना झाला. 1 महिन्यानंतर काय झालं की तोपर्यंत मी रिझाईन टाकलं नव्हतं बर. पूर्वीच्या जॉबला. 1 महिन्यामध्ये काय करत होतं, मला वारंवार फोन यायचे की सर तुम्ही जॉईन व्हा, काय अडचण आहे तुमची. नाही सर म्हटलं, असंही आपलं ऑनलाईनच चालू आहे ना, तर मी ऑनलाईन इथूनही घेतो तुमचं. ऑनलाईन मी बंद करत नाही, इथूनही घेतो. मला फक्त पॉसिबल नाही की फिजिकली तुमच्या कॉलेजला अटेंड राहणं पॉसिबल नाही. त्यामुळे मी ऑनलाईन लेक्चर घ्यायचो, शेड्यूलनुसार लेक्चर घ्यायचो. त्या शेड्यूलमध्ये त्यांना सांगून बाहेर यायचो. मग 1 महिन्यानंतर जे तिथले प्रोप्रायटर होते त्या पॅकेजिंगचे, बालाजी पॅकेजिंग कंपनीचे, तर ते त्यांना कोणीतरी सांगितलं की अरे हा माणूस आहे ना, हा काहीतरी ऑनलाईन करतोय, शेअर मार्केट वगैरे करतोय अच्छा. ऑनलाईन. तोपर्यंत त्यांना माहितीच नव्हतं तुम्ही माहिती नव्हतं दुसरीकडे सुद्धा असोसिएटेड आहात. मग ते म्हटले करत असतील शेअर मार्केट, कारण का त्यावेळेस मला वाटतं शेअर मार्केटचं फॅड खूप आलं होतं, कोणी शेअर मार्केट करायचं. ते म्हटले करत असतील शेअर मार्केट हे. मग नंतर काय झालं की साईज, आता मला बऱ्यापैकी मशिनरी सगळ्या माहीत झाल्या होत्या, मेकॅनिकल असल्यामुळे तुम्हाला 1 महिन्यामध्ये मला बऱ्यापैकी या सगळ्या मशिनरीचं नॉलेज, बेसिक नॉलेज आलं होतं की त्याची साईज कशी लावली जाते. आता राहिला होता विषय की सपोज तुम्ही मला एक बॉक्स सांगितला की या बॉक्सचं डिझाईन, त्याची शेप साईज फक्त मग आम्हाला बसवून द्या, ह्या मला 20 बॉटल टाकायचे, त्याचा बॉक्स बनवून द्या. तर मग त्याचं ड्रॉइंग कसं काढलं पाहिजे हे नॉलेज नव्हतं. मग मी त्या दादांना म्हटलं की मला फक्त दादा एवढं सांगा की ह्या बॉक्सची सीट साईज आणि हे कसं काढलं जातं सांगा. तर त्यांनी मला सीट साईज वगैरे काढून दिली. ते मला म्हटलं की तुम्ही 5-6 दिवस काय करा, याच्यावरती काम करा आणि 5-6 दिवसानंतर पुढचं तुम्हाला मी आयडिया देतो. मग मी 1 तासामध्ये मला ते क्लिअर झालं. मी त्यांना म्हटलं नाही दादा मला पुढचं सांगून द्या तुम्ही. मग ते मला म्हटले अहो तुम्हाला आता सांगून काय उपयोग आहे याचा, थोडं अभ्यास करा याचा आणि मग तुम्हाला सांगतो. नाही म्हटलं चालतंय, मला तुम्ही सांगा पुढचं. मग म्हटलं ठीक आहे. तेवढ्यात एक गुळाचा बॉक्स बनवणारा एक माणूस आला कस्टमर. बर. गुळ पॅकिंग करण्यासाठी त्यांना बॉक्स पाहिजे, जे गुळाच्या ढेप राहते पहा, 1 किलो अर्धा किलो. तर तो माणूस आला होता. तो म्हटला की याची साईज काढून आम्हाला कॉस्टिंग द्या. तर दादांना म्हटलं थांबा मग मी बघतो, ट्राय करतो. मग त्याचं कॉस्टिंग काढलं आणि हे करत असताना त्यांनी सांगायची मी वाट पाहत नव्हतो. ऑनलाईन सर्च करून त्याचा रेट कसा फायनल केला जातो, त्याचं जीएसएम काय, बीएफ काय, काय यूज केला जातो कशाला, हे सगळी माहिती घेतली होती. फक्त काय आहे की आपली माहिती कुठे चुकली नाही पाहिजे, कारण ते फक्त व्हॅलिडेट करायचं. कारण का आपले खूप व्यवसाय झालेत जे आपण बंद करून नवीन व्यवसायामध्ये आता हे करतोय. आणि आता आपण हे 25 लाख आपले नाहीत, आतापर्यंत हे आपले होते कष्टाचे, आता हे आपले नाहीत, आता हे दुसऱ्याचे पैसे. बरोबर. आता हे पैसे वाया नाही गेले पाहिजे म्हणून फक्त शुअरिटी आपल्याला मिळेपर्यंत आपण त्यांना विचारत होतो. मग त्यांना म्हटलं की याची साईज मी काढून देतो. साईज काढली आणि बॉक्सची किंमत दादा म्हटलं एवढी एवढी येते, एकदा चेक करा. त्यांनी रिवाईज केली तर मला आठवत आहे की 32 रुपये 50 पैसे बॉक्सची कॉस्ट होती आणि मी 33 रुपये कॉस्टिंग काढून त्यांना दिलं होतं. त्यांनी कॉस्टिंग काढलं म्हणजे बरोबर आहे, 32 रुपये 50 पैसे कॉस्टिंग येते, तुम्ही 33 काढले, अगदी बरोबर. नाही म्हणलं दादा, म्हणलं हे 33च यायला पाहिजे. तुमच्या कॅल्क्युलेशन, माझ्या कॅल्क्युलेशननुसार 33. म्हटलं का, तर त्यांना म्हटलं हे वरचे 50 पैसे जे आहेत ना हे बार्गेनिंगसाठी. अच्छा. वरचे 50 पैसे बार्गेनिंगसाठी आहेत की हे 50 पैसे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की नाही, या माणसाने आपल्याला 33 रुपयाचा बॉक्स 50 पैसे कमी करून दिलाय, आपण कमी केलेला नाहीये. फक्त त्यांना मुलांना सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे म्हणून हा 50 पैसे मार्जिन मी पकडूनच तो रेट दिला होता. आणि मग दादांना सांगितलं की असं सांगितलं. हे 50 पैसे जे तुम्ही सांगताय त्याच्यावरून मला मुलांना सांगायला आवडेल की व्यवसायामध्ये 50 पैसे, 25 पैसे, 1 रुपया याला फार मोठी किंमत आहे, लक्षात ठेवा. याच्यावरून पुढचे सगळे कॅल्क्युलेशन्स बदलत असतात व्यवसायामध्ये. आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये ते कधी जाणवणार नाही. आपण काय म्हणतो, काय 100 रुपये का, चल मी देतो. पण व्यवसायामध्ये तसं नाही, कारण तो मोठ्या स्केलला आपण करत असतो. त्यामुळे 50 पैशाचे फरक हा 50 लाखावर जातो. बरोबर आहे का? त्याच्यामुळे त्याला किंमत आहे. आणि मग ते सरप्राईजच झाले असतील तुमचं हे सगळं कॅल्क्युलेशन बघून. मग त्यांनी मला म्हटलं की हे कसं काय जमलं तुम्हाला.
तर मग त्यांना सांगितलं, दादा म्हटलं मी एमटेक इंजिनियर आहे आणि अच्छा. मला हाच व्यवसाय चालू करायचा आहे हं. आणि केवळ शिकण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. बर. आता तुम्ही मला गाईड करा की मशीन कुठल्या घेतल्या पाहिजेत आणि कशा घेतल्या पाहिजेत. मग ते मला बोलले की त्या दिवसापासून ते मला सर बोलायला लागले, कारण का त्यांना सगळा बॅकग्राऊंड माहीत झाला. हं. मी म्हटले, सर असं करा की माझा एक दुसरा प्लॅन बंद करायचा तो तुम्हीच चालवा. कुठं सांगली? सांगलीमध्ये मिरज MIDC बर. कुपवाडमध्ये. तर हा प्लॅन तुम्हीच चालवा, मी तुम्हाला ऑर्डर पण देईल हं. आणि तुम्हीच करा. परंतु एक मानसिकता माझी होती की नाही, आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय ना, तर स्वतःच्याच पायावरती उभं राहायचं. नोकर व्हायचं नाही. मग त्यांनी कस्टमर द्यायचा आणि आपण त्या कस्टमरचं मटेरियल द्यायचं, हेही माझ्या मानसिकतेत बसत नव्हतं. कारण का कस्टमर ही स्वतः जनरेट केला पाहिजे. बरोबर. कारण का कस्टमर हा आपला कधीच नसतो. अगदी बरोबर. कस्टमर हा आपला कधीच नसतो. त्याला ऑप्शन खूप आहेत. बरोबर. त्यानंतर सपोज मी त्या ठिकाणी टाकलं असतं, त्या माणसाने मला जवळपास 3 महिने सहकार्य केलं आणि कुठेतरी आपण बिझनेस जर वाढवायला गेलो असतो तर पुन्हा त्यांना वाटलं असतं की हा मोठा होतोय. हा मोठा होतोय किंवा आपलाच कस्टमर हा घेतोय. हो. तर मला हे कॉम्पिटिशन, म्हटलं दादा मी तुम्हाला कॉम्पिटिशनला या MIDC मध्ये कंपनी चालू करणार नाही. बर. तुम्ही नकार दिला. या MIDC मला कंपनी चालू करायची नाही. मग म्हटले ठीक आहे, तुम्ही कुठेही चालू करा, तुम्हाला मी सांगतो. परंतु आयडिया आली आणि मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळं आता टार्गेट एकच होतं की मशिनरी घेताना आपण सेकंड घेऊ आणि सेकंड व्यवसाय, सेकंड मशिनरी घेऊन कमी कारण का आपल्याला टार्गेट होतं की त्या टार्गेटमध्ये सगळ्या गोष्टी सेट करायच्या होत्या. फंड लिमिटेड होता. आणि मग पुण्यामध्ये एक जुना प्लॅन जो की 6-7 महिने बंद पडला होता, तो प्लॅन्ट आम्ही एक साधारणतः 14 लाखापर्यंत तो परचेस केला. बर. पूर्ण सेटअप आणि या MIDC मध्ये शिफ्ट केला. तर हे करत असताना मामांनी असं तयार केलं की मामा म्हटले, आता तुला जे भांडवल लागणार आहे ते तुझ्याकडे 4-5 लाख आहेत, ते तुझ्याकडले 4-5 लाख राहू दे, बाकीचं थोडंसं फायनान्स कर. असं कर, मी एक काम करतो, तुला जागा घेऊन देतो आणि या जागेमध्ये तू व्यवसाय कर, जेणेकरून तुला जो मंथली खर्च येणार आहे की त्याचे भाडे जाणार आहे, 30-40 हजार रुपये भाडं जाणार आहे, हे वाचेल. मग आम्ही त्यावेळेस तिकडून आलो साधारणतः 3 महिन्यामध्ये, मार्च-एप्रिलमध्ये आलो आणि इथं मामाने एक जागा 6 गुंठ्याचा प्लॉट एक परचेस करून दिला आणि त्या 6 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये एक साधारणतः 4 महिन्यामध्ये आम्ही शेड उभा केलं आणि ऑगस्ट 2022ला त्या मशिनरी आम्ही शिफ्ट करून 22 ऑगस्ट 2022ला बरोबर आम्ही उद्घाटन केलं या कंपनीचं. आणि तिथून पुढं लोक कामाला घेत हळूहळू आम्ही तो व्यवसाय वाढवला. साधारणतः 4-5 लोक कामाला घेतली आणि व्यवसाय चालू केला. परिस्थिती अशी व्हायची की आज जर ह्या लोकांनी काम केलं तर पुढचे 4 दिवस निवांत राहायचे बसून. अच्छा. कामच नाही, ऑर्डर नाही, म्हणजे कस्टमर नव्हते. कसं करायचं मग? त्यावेळेस मी पार्ट टाइम जॉब म्हणजे ऑनलाईन लेक्चर चालायचे, त्यामुळे दत्तकाला आणि SD पाटील कॉलेजला मी 2 सब्जेक्ट, इकडला एक 2 सब्जेक्ट आणि तिकडले एक 2 सब्जेक्ट, असे एक सब्जेक्ट घेऊन साधारणतः मंथली मला 40-50 हजार रुपये तिकडून अर्निंग व्हायचं. ऍडिशनल इन्कम ऑनलाईन. म्हणजे जे काही शेड्यूल नुसार असेल, वीकली 5 आवर्स, त्याच्यानुसार मी ते दोन्ही कॉलेजला एक पार्ट टाइम म्हणून जॉब करत होतो आणि यांचं पेमेंट त्या ठिकाणी 5-6 महिना, 6 महिने 7 महिने कंप्लीट करत होतो. नंतर 1 वर्ष कंप्लीट झालं, थोडंसं स्ट्रगल आले. याच्यामध्ये काय राहतं की बिझनेसमध्ये पहा, तुम्हाला व्यवसाय जर पुढे घेऊन जायचा असेल तर फक्त ग्रोथ अशीच जाईल, ग्राफ अपवर्डच जाईल, हे डोक्यामध्ये कधीच ठेवू नका. ग्राफ हा डाऊनवर्ड पण जातो आणि डाऊनवर्ड गेला म्हणून डिमोटिवेट होऊ नका. डाऊनवर्ड गेलेला ग्राफ अपवर्ड आणायची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही आज शेअर मार्केट बघताय, शेअर मार्केटमध्ये ग्राफ काय स्ट्रेट जातो का? नाहीये. शेअर मार्केट करणं इतकं सोपं नाही, कारण का अपवर्ड जाताना खूप समाधान वाटतं, परंतु ज्यावेळेस डाऊनवर्ड जाईल त्यावेळेस आपला 1 रुपया जरी कमी झाला तरी मनामध्ये चिंता वाटते की आपलं आहे हा फंड जातोय का काय. व्यवसायामध्ये असंच आहे की तुम्ही स्टेबल कधी व्हाल की जोपर्यंत तुम्हाला आर्थिक नियोजन प्रॉपर तुमचं होत नाही तोपर्यंत तुम्ही वरती जाऊ शकत. त्यामुळं व्यवसाय करत असताना तुमच्यामध्ये मनामध्ये प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे. बरोबर आहे. तुमच्याकडे अशी जिद्द आणि एवढं त्याच्यामध्ये परफेक्शन असलं पाहिजे की नाही हे मी करू शकतो. बरोबर. कारण का मी तुम्हाला रियालिटी सांगतो की मी जवळपास आज कंपनीमध्ये 14-15 मशिनरी असेल, कधीही बाहेरचा माणूस
एखादा फिटर किंवा आपण त्याला ऑपरेटर म्हणूया, मेंटेनन्ससाठी कधीच मी बाहेरचा माणूस बोलवला नाही. बर, हे तुम्ही इन हाऊस करता? इन हाऊस करायचं. ओके. म्हणजे असं आम्ही काय केलं, थोडंसं कॉस्टिंग कमी करत 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 हा बिझनेस सेट झाला. पहिल्या वर्षामध्ये साधारणतः आम्हाला महिन्याला 1 लाख 1.25 लाखाचा सेल व्हायचा. म्हणजे पहिल्या वर्षी साधारणतः हा सेल माझा एक 15-20 लाखापर्यंत पोहोचला असेल पहिल्या वर्षी. हो. आणि ज्यावेळेस दुसरं वर्ष कंप्लीट झालं त्यावेळेस दुसऱ्या वर्षी माझा हा टर्नओव्हर होता जवळपास 1 CR. दुसऱ्या वर्षात 1 कोटीचा CR होता टर्नओव्हर. आणि चालू वर्षाला माझा 2 CR टर्नओव्हर. बिग राऊंड ऑफ अप्लॉज. फायनली तुम्ही करोडोंपर्यंत पोहोचला. सुरुवात 10,000पासून झालेली, आता कुठंतरी करोडोंपर्यंत व्यवसाय गेला. याच्यामध्ये तुमचं एफर्ट्स दिसतच आहेत आम्हाला, त्याच्यामध्ये काही दुमतच नाही. यांना मार्केटिंगला किती महत्व देता तुम्ही याच्यामध्ये? सर, तुम्ही जे आता म्हटला की तुम्ही 1 करोडपर्यंत पोहोचला, तर याच्यामध्ये एक बिझनेसमध्ये एक फॉर्म्युला आहे की तुम्ही पहिले 10,000 रुपये हे तुमच्या कष्टातून कमवतात. बरोबर. तुमच्या लाईफमधले पहिले 10,000 रुपये तुमच्या स्व कष्टातून कमवताल. तुम्हाला त्याचे 1 लाख जर कमवायचे असतील तर फक्त कष्ट कामाचे नाहीत, त्याच्यामध्ये तुम्हाला डोक्याचाही वापर करावा लागेल. जर तुमच्याकडं डोक्याचा वापर असेल तर तुम्ही नक्कीच 10,000पासून 1 लाखापर्यंत जाल. म्हणजे तुमच्याकडं लोक असे पाहिजेत की इंटेलिजन्स लोक असतील तर तुम्ही 1 लाखापर्यंत जाल. आणि 1 लाखाचे तुम्हाला जर 10 लाख कमवायचे असतील तर अशा इंटेलिजन्स लोकांची कमीत कमी 4-5 लोकांची टीम तुमच्याकडे असली पाहिजे. त्यावेळेस तुम्ही 10 लाखावर जाईल. आणि हाच व्यवसाय तुम्हाला 1 CR पर्यंत घेऊन जायचा असेल अर्निंग, तर त्यासाठी तुमच्यासारखे इंटेलिजन्स लोकांची वैयक्तिक टीम, तुमच्याकडे 4-5 लोकांची टीम असली पाहिजे स्वतःची. त्यावेळेस तुमचा हा बिझनेस 10,000पासून 1 लाखापर्यंत, 1 लाखाचा 10 लाख आणि 10 लाखाचा 1 कोटीवर जायला काही अडचण येणार नाही. हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला वर्कआउट करतोच. बरोबर. बघा, तुम्ही शेतामध्ये जर कष्ट करायचं ठरवलं, शेतीमधून जरी उत्पन्न घ्यायचं ठरवलं, तर 2 जर लोक असतील तर ते कितपर्यंत काम करतील, कितपर्यंत कष्ट करतील, तर एक साधारण त्यांना एक लिमिट ठरलेलं आहे, या लिमिटपर्यंत ते अर्निंग करू शकतील. हो. परंतु हेच जर तुम्हाला अर्निंग वाढवायचं असेल तर तुम्हाला शेतामध्ये लोक कामालाही ठेवावीच लागतील. हो, लोकांना कामाला लावलं पाहिजे. कामालाच लावलं पाहिजे. बरोबर. आणि फक्त लोक कामाला लावल्यानंतर तुम्ही 1 लाखावर गेला. हो. बरोबर. हो. परंतु तुमच्यासारख्या जर शेतकऱ्यांचा एक ग्रुप बनवला तर मला वाटत नाही की 1 लाखाचे 10 लाख व्हायला वेळ लागेल. बरोबर. त्याला आपण समूह शेती पण म्हणतो. समूह शेती म्हणतात. म्हणजेच हा जर फॉर्म्युला तुम्ही वर्कआउट केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि मग तुमच्याकडे हा मोठो एक तुमचा एक कुठेतरी फॉर्म्युलेशन ठरलं पाहिजे, की एक फॉर्म्युला ठरला पाहिजे की आपण व्यवसायामध्ये पुढे कसं जायचं. बरोबर. पुढची ग्रोथ काय, पुढे भविष्यात आपण काय लेवलला असलं पाहिजे. मी विद्यार्थ्यांनाही एक सांगू इच्छितो की तुम्ही अभ्यास करता, बरोबर, एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना की आपल्याला काय वाटतं की या विषयामध्ये पास व्हावं हे पहिले टार्गेट असतं. राईट. बरोबर. आपण या विषयामध्ये पास झालो पाहिजे. परंतु ज्या वेळेस आपली मानसिकता होते अरे नाही यातलं मला सगळं येते, त्यावेळेस आपली पाऊल कुठे जातात, बरोबर, पुढे जायला चालू होतात. त्यामुळं आपलं टार्गेट हे आउट ऑफ 100 असलं पाहिजे. आउट ऑफ 100 जर असेल तरच आपण कमीत कमी एक 70% 80% ला आपण पोहोचू शकतो. त्यामुळे टार्गेट हे आपलं स्वप्न मोठी, म्हणजे स्वप्न मोठी. मी तर नेहमी क्लासमध्ये मला वाटतं बोलताना असं माझ्या कधी कधी तोंडातून जातं सर की ठीक आहे, आज आपण जिथं आहोत तिथं आहोत, हे काय आपण गरिबीमध्ये जन्माला आलो आपला दोष नाही, पण आपण गरिबीत जर मेलो तर तो आपला दोष आहे. म्हणून स्वप्न मोठी बघायची, मोठी स्वप्न बघितली तर आपण कुठंतरी त्याच्या जवळपास पोहोचू शकतो. आज सरांचं स्वप्न मला वाटतं तुमचं आता पुढचं टार्गेट किती आहे, 10 कोटीचं ठेवलंय की 50 कोटी? नाही, आता कसं आहे की या स्टेप्स घेत असताना तुम्हाला सपोर्ट हे तितकाच महत्वाचा आहे. बरोबर. कारण का या स्टेप्स घेत असताना हे जे आज मी
एक उद्योजक झालो आणि उद्योजक होऊन जवळपास 2 CR पर्यंत आपण टर्नओव्हर नेला. हे नेत असताना हे एकट्यानं शक्य नाही. याला फॅमिलीचा, मिसेसचा सपोर्ट म्हणा, आईवडिलांचा सपोर्ट, इकडून मामांचा सपोर्ट. कारण का ज्या वेळेस तुमच्या आर्थिक बाबींकडे तुमचं लक्ष जातं त्यावेळेस मेंटली तुम्ही खूप स्ट्रॉंग लागता. बरोबर. तुमचं मेंटली जर हॅरेसमेंट झालेलं नसेल किंवा मेंटली जर तुमच्या मागे आपण कसं म्हणतो की गुळाला जर मुंगळे लागले हो. काय अवस्था होत असेल त्या गुळाची. बरोबर. तर असे घरामध्ये मला पैसे द्या, मला पैसे द्या अशी लोक नसतील, ते सपोर्टिव्ह लोक असतील की नाही तुझं डिसिजन घेतोय ना तू योग्यच आहे. बरोबर. तुमच्या डिसिजनला जरी प्राधान्य देणारे लोक असतील तर तुम्ही, मला वाटत नाही की तुम्ही चुकीचं कराल. कारण का प्रत्येकाला जसं मला वाटतं की मी जे डिसिजन घेतला ती याच्यामध्ये आपल्या मामांना किंवा आई वडिलांना मान खाली घालायची वेळ नाही आली पाहिजे. बरोबर. म्हणजे हे पाठीमागचे माझे डिसिजन असे होते की व्यवसाय बंद केले, हो. परंतु खूप दिवस जाऊन पुन्हा बंद नाहीत केले. की एक लक्षात आलं की नाही इथं थांबलं कालावधीमध्ये. पाहिजे. हो. त्यामुळं कुठं थांबायचं हेही एका उद्योजकाचं चांगलं लक्षण. बरोबर. बिग राऊंड ऑफ अप्लॉज. आता आपलं हे आता आमची MBA ची मुलं आहेत सगळे. मार्केटिंगचा एक कॉन्सेप्ट आहे की जो मला फार आवडतो पर्सनली. मी मार्केटिंग स्पेशलायझेशनचा प्राध्यापक जरी नसलो तरी मला असं वाटतं की मार्केटिंग प्रत्येक व्यवसायामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इट इज व्हेरी क्रुशियल टू ग्रो युअर बिझनेस इफ यू आर एबल टू इम्प्लिमेंट द मार्केटिंग स्ट्रॅटेजीज फॉर युअर बिझनेस. तर तुमचा अनुभव काय आहे मार्केटिंगच्या बाबतीतला? जसं मी तुम्हाला सांगितलंय की पहिल्या व्यवसायामध्ये जी आम्हाला व्यवसायामध्ये कमी होती की ती होती मार्केटिंगची. आता एक तुम्हाला सांगतो, तुम्ही क्वेश्चन विचारलाय तर मला हा व्यवसाय चालू केल्यानंतर 1-2 फोन आले की सर तुमच्याकडे आम्हाला मार्केटिंगसाठी जागा आहे. बर. तर मी म्हटलं नाही, मार्केटिंगला माझ्याकडे जागा नाही. कारण का आपले पहिले व्यवसाय बंद पडले होते मार्केटिंगमुळे. तर आत्ता एक लक्षात ठेवायचं म्हटलं की याच्यामध्ये मार्केटिंगला हे आपणच डोकं लावायचं. ओके. मग काय केलं की मार्केटिंग हा कन्सेप्ट आपण स्वतःमध्ये हाताला घेतला आणि मार्केटिंग चालू केलं. तर हा व्यवसाय चालू करण्यापूर्वी मी एक टार्गेट ठेवलं होतं की आपण एक डाळिंबाचे बॉक्स म्हणा किंवा पेरूचे बॉक्स म्हणा, हे बॉक्स आपण बनवू आणि मार्केट सेट करू हे डोक्यामध्ये ठेवून आपण मार्केटमध्ये उतरलो होतो. परंतु जसं जसं आपण म्हणतो ना, आपण जर पाण्यामध्ये उडीच नाही टाकली तर पोहता येणार आहे का? जसं आम्ही व्यवसायामध्ये उतरलो त्यावेळेस लक्षात यायला लागलं की अरे हा नाही, मार्केटिंगमध्ये भरपूर ऑप्शन आहेत की ते ऑप्शन आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. राईट. मग याच्यावरती न थांबता मी मार्केटिंगला नंतर इंडस्ट्रीला व्हिजिट करायला चालू केलं. वेगवेगळ्या इंडस्ट्रीला व्हिजिट करून आपला त्यांना डेटा सांगून आपण काय बनवतोय, त्यांची काय रिक्वायरमेंट आहे हे जाणून घेऊन आपण जर पुढे गेलो तर नक्कीच आपली ग्रोथ होईल. आणि मग पुन्हा काय केलं की मी अशी लोक घेतली नाहीत कामाला मार्केटिंगसाठी. एकही माणूस सेपरेट टीम नाही घेतली. मार्केटिंगची सेपरेट टीम आता घेतली तर आता काय अडचण नाही. कारण आता मला माहिती आहे की आपण फायनान्शियली शून्यातून आपण हे तयार केलंय. म्हणजे जरी हे कोलॅप्स झालं तरी आपण पुन्हा उभा करू शकतो. बरोबर आहे. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं मार्केटिंगमध्ये आपण सुरुवातीला सिंगल कलर 2 कलर मध्ये बॉक्सेस यायचे. पहा, मोठे जरी बॉक्स असतील तरी सिंगल कलर मध्ये यायचे. आणि मग मी हे सगळं डायव्हर्जन केलं 4 कलर मध्ये. आपल्या इंदापूरमध्ये 4 कलर मध्ये पेरू आणि सीताफळ डाळिंबाचे जर बॉक्स कुणी आणले असतील तर युनिवर्ड पॅकेजिंग या 3 वर्षामध्ये. ओके. वा, ग्रेट. आणि इंदापूरमध्ये हे फळबागांचं खूप आहे प्रमाण. आता याच्यामध्ये मी पर्टिक्युलरली कोणत्या इंडस्ट्रीचं नाव घेत नाही, परंतु एक इंडस्ट्री अशी होती माझ्याकडे काम त्यांचं आलं आणि त्यांचे सगळे बॉक्स हे सिंगल कलर मध्ये होते. सिंगल कलर मध्ये बॉक्स होते. मग त्यांची भेट झाली आणि त्यांच्यानंतर लक्षात आलं की नाही, हा माणूस थोडासा टेक्निकली स्ट्रॉंग आहे, तर आपण यांना का एखाद्या याच्याकडूनच थोडंसं विचारून घेऊया की बिझनेस पुढे कसा वाढला पाहिजे. मग त्यांना सांगितलं की साहेब म्हटलं तुम्ही जे माझ्याकडून बॉक्स घेताय आपण याच्यावर थोडंसं वर्कआउट करू. तुमच्या एका बॉक्सची किंमत साधारणतः 5 ते 6 रुपये वाढेल, परंतु याच्यामध्ये तुमचं मार्केटिंग कमी होईल की तुम्हाला जे मार्केट आज करावं लागतंय ना हे मार्केटिंग. ते म्हटले असं कसं काय? तर म्हटलं आजकाल बॉक्समध्ये काय आहे हे बघितलं जात नाही. तो बॉक्स कसा आहे हे पहिल्यांदा बघितलं जातं. कस्टमर ज्यावेळेस तुमच्याकडे येईल त्यावेळेस बॉक्स उघडून कोण पहिल्यांदा बघणार, ही बॉक्स खोल बऱ्यात काय, तो बॉक्स पर्यंत आणायचं काम कोण करतंय?
तर तो बरोबर. बॉक्सचं डिझाईन करतो. बॉक्सचं डिझाईन करतो, मग त्यांना- आकर्षकपणा त्याच्यात. आकर्षकपणा. मग त्यांना म्हटलं की तुम्ही असं करा, हे तुमचे जेवढे 15-16 प्रोडक्ट आहेत, हे 15-16 प्रोडक्ट सगळे 4 कलर मध्ये घेऊन या, हा. ऑफसेट प्रिंटिंग मध्ये घेऊन या, आणि तुमचा बिझनेस नाही वाढला तर बोलू म्हणलं. ओके. मी तुम्हाला 1 वर्ष मुदत देतो, 1 वर्षामध्ये नक्की हा बिझनेस तुमचा ग्रोथ होईल. बरोबर. तर त्यांचं परचेस माझ्याकडून महिन्याला एक 2.5-3 लाखाचं 4 लाखापर्यंत परचेस गेलं होतं सुरुवातीला. ओके. 4 लाखापर्यंत त्यांचं परचेस झालं. 4 लाख रुपये नंतर आम्ही काय केलं की ते 4 कलर मध्ये नेलं. ओके. त्यांचा बॉक्सचं परचेस मागच्या वर्षीचं माझ्याकडून एका कंपनीचं महिन्याला 9 लाखाचं होतं. म्हणजेच याच्यावरून त्यांचा बिझनेस किती वाढला असेल हे तुम्ही म्हणजे त्यांनी ऑर्डर डबलच केली. त्यांची ऑर्डर ही डबल झाली. आता पुढे विषय येतो की मी मगाशी म्हटलं की एक विषय झाला होता की आपल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या ह्या सेम बिझनेसवाल्याला सांगायच्या नसतात. बर. ही चूक माझ्याकडून झाली. ओके. ही चूक त्यावेळेस माझ्याकडून झाली की त्यांना मी डिटेलमध्ये सांगितलं की तुमचा बिझनेस कसा वाढला आणि का वाढला. ओके. तर साधारणतः मागच्या वर्षीचं त्यांचं वैयक्तिक परचेस माझ्याकडून 90 लाख होतं. वा. म्हणजे 10 लाख 9 लाखाचं परचेस 90 लाखावर 90 लाखावर त्यांचं परचेस पूर्ण इयरचं जवळपास म्हणजे 1 CR जवळपास गेलं. पोहोचले होते. हो. मग काय होतं की हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. बरोबर. की त्यांना कोणीतरी लक्षात घातलं, अरे म्हटले तुम्ही जवळपास 1 कोटीचे बॉक्स इनिगोल्ड कडून घेताय, हे तुम्हीच का नाही कंपनी चालू करत. अच्छा. तर त्यांनी मागच्या 6 महिन्यात त्यांनी स्वतःची पॅकेजिंग कंपनी चालू केली. ओके. आणि आता पॅकेजिंग कंपनी चालू केल्यानंतर त्यांचा टर्नओव्हर किती होता माझ्याकडे 90 लाख, 90 म्हणजे जवळपास 1 CR चा टर्नओव्हर होता. परंतु त्याचं मला काहीच वाटलं नाही. आजही माझं फ्रेंडली रिलेशन, त्यांचा फोन आला मी उचलतो आणि गाईड करतो. ओके. परंतु तो 90 लाख माझा टर्नओव्हर कमी झाला म्हणून मी रडत बसलो. तर तो 90 लाख कसं कव्हर करता येईल हे केलं, आणि फक्त ती ऑर्डर गेली या उद्देशाने माझा आजचा टर्नओव्हर 2 कोटी आहे. नाही तर तो 3 कोटी असता. म्हणजे मी ऑर्डर तेवढ्या पटीत वाढवल्या फास्ट. त्याच्यामध्ये मला 1 महिना एवढं स्ट्रगल झालं, कारण का पूर्ण कंपनी बंद पडल्यासारखी झाली. हो. कारण का महिन्याला 9 लाखाचे बॉक्स जातात. तुम्ही विचार करा, ज्याचा टर्नओव्हर 1 कोटी आहे आणि त्याचा 1 कोटीचा बिझनेस जर जात असेल तर काय मानसिकता झाली असेल. कोलॅप्सच. पूर्ण कोलॅप्स झाला असेल. परंतु म्हटलं डगमगून जायचं नाही, किंवा आपला एकही वर्कर, आणि हे करत असताना मी वर्करलाही तेवढी सहानुभूती देण्याचं काम केलं. माझ्याकडे जेवढे वर्कर लोक आहेत त्यांना कधीच फायनान्शियली स्ट्रगल करायची गरज पडत नाही की नाही, कारण का मी त्यातून आलोय, तुमचा हा पगार पुढच्या महिन्यात देऊ, त्याच्या पुढच्या महिन्यात देऊ, असं कधीच नाही. मंथली त्यांना एक शेड्यूल दिलेलं आहे, 9 ते 15 या टाइम मध्ये तुमचं पेमेंट होऊन जाईल. त्यांनी फोनही करायचा नाही. त्यांचं पेमेंट 9 ते 15 यामध्ये होतं करायचं. याचं कारण असं आहे पहा की हे प्रॉब्लेम जे आहेत, हे प्रॉब्लेम मी जॉब करत असताना फेस केले. काय होतं की जॉब करत असताना पहा, प्रत्येकाला एक मानसिकता राहते की नाही ह्या महिन्यात पगार नाही झाला, मग आता कधी होईल. याच्यामुळे काय होतं की जो आपला इफेक्टिव्हनेस असतो जॉबवरचा, कामावरचा, तो इफेक्टिव्हनेस कमी होतो. आणि मग आपल्या लोकांचा इफेक्टिव्हनेस कमी नाही झाला पाहिजे. या लोकांना मानसिकता अशी नाही झाली पाहिजे की अरे ही कंपनी बंद पडली, हो पुढं काय होईल आपलं, कुठंतरी आता हे व्हायला चालली आहे, बंद व्हायला चालली. तर अशी मानसिकता नाही झाली पाहिजे. म्हणून त्या लोकांना मी सहानुभूती दिली. आणि त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस या कंपनीचं काम माझं कमी झालं, त्या पिरियडमध्ये मी नवीन 3-4 प्रोडक्ट डेव्हलप केले. नवीन 3-4 प्रोडक्ट. त्याच्यामध्ये वुडन पॅलेट चालू केलं. वुडन पॅलेट. अगोदर आपण करोगेटेड बॉक्स मध्ये काम करायचो, आता आपण वुडन पॅलेट चालू केलं. आणि त्यांचा जेवढा बिझनेस होता त्याचा 50% बिझनेस माझा वुडन पॅलेटने कव्हर करून. पिवोटच म्हणायचं त्याला. आणि वुडन पॅलेट झाल्यानंतर अजून बाकीचे साईड पिलर किंवा याच्यातून काही ट्रेडिंग चालू केलं. ट्रेडिंग आणि हे वुडन पॅलेट, याच्यामुळे तो 9 लाखाचा जो गॅप होता तो माझा तो कव्हर झाला. आणि तो बिझनेस माझा पुन्हा आहे या रूटवरती चालू. तर बिझनेसमध्ये पहा, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलं की ग्राफ हा अप अँड डाऊन असतो. फ्लक्च्युएशन्स आहेत. आता एक शेवटचा माझ्याकडचा प्रश्न. खूप चांगली चर्चा झाली, चांगला अनुभव तुमचा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाला. नक्कीच त्यांना त्यातनं प्रेरणा मिळेल.
माझा प्रश्न आहे की नोकरी आणि व्यवसाय याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना काय निवडावं असं सांगताल? कारण आमच्या साधारणतः परिस्थिती अशी आहे की मुलं कॉलेजला गेली म्हणजे आता त्याला कुठंतरी नोकरी मिळालीच पाहिजे, असं सध्याचा ट्रेंड आहे. हालाकी हा ट्रेंड आपल्याकडेच असणारे सिंधी असतील, जैन असतील, मारवाडी असतील, पंजाबी असतील, म्हणजे शीख कम्युनिटी यांच्यामध्ये मुलांना शिकायला फक्त शिकण्यासाठी पाठवतात, टॅक्ट शिकायला पाठवतात, व्यवसायातले बारकावे शिकायला पाठवतात ही या कम्युनिटीमध्ये. मग आपल्या असणाऱ्या इतर मराठी कुटुंबामध्ये साधारणतः कामाला शिकायला पाठवलं म्हणजे जॉब घेऊनच घरी आला पाहिजे अशी एक धारणा आहे. मुलांना तुम्ही या बाबतीत काय मार्गदर्शन करताल की जॉब कोणी करावा आणि व्यवसाय कोणी करावा? आता याच्यामध्ये मुलांना जर मी म्हटलं की नोकरी करा, तर त्यांचा क्वेश्चन येईल की सर तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय चालू केलाय आणि आम्हाला सांगताय की नोकरी करा. तर असं नाही की प्रत्येकानेच व्यवसाय केलाच पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही तुमचं फायनान्स चेक करा, आर्थिक बाबीकडे लक्ष द्या. जर तुमच्याकडे आर्थिक बाबी तेवढ्या स्ट्रॉंग नसतील तर तुमचाही नाईलाज आहे त्यावेळी की तुमच्याकडे तेवढा फंड नाही आणि तुम्ही व्यवसाय करायला निघाला, तरी कोलॅप्स होण्यापेक्षा तो फंड तेवढा जनरेट होईपर्यंत तरी तुम्ही नोकरी केली पाहिजे. बरोबर. कारण का तेवढा फंड, तात्पुरता फंड काही कामाचा नाही. तो फंड तुम्हाला पुढे घेऊन जाणारही पाहिजे. तर तेवढा फंड तुमच्याकडे आहे का हेही चेक करा. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की सर मग तुम्ही फक्त एवढ्या फंडिंगवरती चालू केलं का, तर तसं नाहीये. याच्यामध्ये भरपूर सारे एजन्सीज आहेत की ती तुम्हाला लोन प्रोव्हाइड करतात. हो, PMEGP असेल, CMEGP असेल, अण्णासाहेब महामंडळ असेल, अशा वेगवेगळ्या स्कीम आहेत की ते लोक तुम्हाला फंडिंग प्रोव्हाइड करतात. त्यांच्यातून तुम्हाला फंडिंग मिळतं. CMEGP म्हणा किंवा आपण अजून एक आहेत पहा, मुद्रा 1 लाख मुद्रा लोन आहे, लोन वगैरे मिळतात. तर हे लोन तुम्ही घेऊन ही व्यवसाय चालू करू शकताय. परंतु हे करत असताना तुमच्याकडे एक उत्तम व्यवसाय कधी तुम्ही व्हाल तर तुमच्याकडे आर्थिक बाबींचं व्यवस्थित नियोजन जर असेल तर तुम्ही योग्य व्यावसायिक व्हाल. मग तुम्हाला व्यावसायिक व्हायचं का, तर ह्या सर्वांची तुम्ही पडताळणी केली, तुमचे सोर्सेस चेक केले पाहिजे. बरोबर आहे. आणि तुमच्याकडे तेवढे प्रॉपर सोर्सेस जर असतील आणि मग तुमची मानसिकता झाली की नाही आपल्याला कुठं अडचण येणार नाही, तर तुम्ही व्यवसाय करायला काही अडचण नाही. आता तुम्ही म्हणाल की मग नाही सर मग व्यवसाय करायचा आहे, मग कसा करू, माझ्याकडे तर फंड नाहीये. तुमची मानसिकता जर असेल की नाही मला व्यवसायच करायचा आहे, मला नोकरी करायचीच नाहीये, तर तुम्ही नक्की व्यावसायिक व्हाल. त्याचं कारण असं की व्यवसाय होण्यासाठी तुमच्याकडे फंडच असला पाहिजे, मशिनरीच असली पाहिजे असं नाहीये. तुम्ही एकदम लहान ट्रेडिंग स्वरूपात ही व्यवसाय चालू करू शकता की जेणेकरून थोडे तुमच्याकडे फंड आहेत, तर तो फंड घेऊन तुम्ही दुसऱ्याकडून एखादा प्रोडक्ट घ्यायचा आणि पुढे सेल करायचा. उदाहरणार्थ आता इथं बॉटल आहे, हे बॉटल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट याची काय XYZ असेल, राईट, बरोबर. जी कंपनी हे मॅन्युफॅक्चरिंग करते, हे सपोज ही बॉटल काहीतरी 2 रुपयाला बनत असेल, तुमच्याकडे 5 रुपयाला येत असेल, तर मधला हा 3 रुपये जातात कुठं, हा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे हे 3 रुपये एकतर मधला कोणतरी ट्रेडर असेल किंवा तो तुमचा वेंडर असेल, त्या कंपनीचा कोणतरी वेंडर असेल, काहीतरी ते आहे, ते तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि ट्रेडिंग जरी चालू केलं, ही बॉटल त्या कंपनीकडून घेऊन डायरेक्ट कस्टमरला तुम्ही देऊन तुम्ही कस्टमर जर पहिल्यांदा कॅच केला तर तुम्हाला, मला वाटतं की नंतर मॅन्युफॅक्चरर कितीही पाठवणार लागते. रियालिटी सांगतो की कॉम्पिटिशन असावं व्यवसायामध्ये, पण ते हेल्दी कॉम्पिटिशन असावं. बरोबर. की दुसऱ्याचा व्यवसाय खाली जाईल आणि मग मी मोठा होईल, ही मानसिकता नसावी व्यावसायिकांनी. बरोबर. एक तुम्हाला सांगू, एक स्टेशनरीचं दुकान होतं आणि त्याचा मित्र, आता नाव घेत नाही मी, की त्याचा मित्र यायचा आणि त्या स्टेशनरीच्या दुकानात बसायचा. की एकदम जिवलग मित्र स्टेशनरीच्या दुकानात जाऊन बसायचा आणि त्यांची चर्चा चालायची, अरे तुझा आजचा सेल किती झाला. मग हा यायचा, हा रिकाम टेकडा होता, याला काय कामच नव्हतं, यायचा आणि हा मित्र याच्याकडून चहा प्यायचा, याच्यासोबत गप्पा मारायचा. आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे हा रोज एवढा माल परचेस करतोय आणि रोज एवढा सेल करतोय. मग त्यांनी सगळं खरं सांगायला चालू केलं, कोणी, त्या व्यावसायिकाने, की मला हा पेन एवढ्याला येतोय, ही रिम, पेपरची रिम एवढ्याला येते आणि मी पुढे एवढ्याला सेल करतोय. मग बसल्या बसल्या अरे म्हणला मलाही व्यवसाय चालू करायचा आहे. अरे म्हणला कर ना, तुला कधीही सहकार्य मी करेन.
मला ठीक आहे, सांगा मला सहकार्य. मग एक दिवशी काय झालं की त्यांच्याकडे तो रिम देणारा माणूस आला होता तिथं, आणि त्यांनी रिम टाकला आणि त्याला सांगितलं की आज खूप लोड आहे, की तुम्हाला मी तुमची जरी मला 50 रिमची ऑर्डर आहे, मी 50 रिम तुम्हाला टाकू शकत नाही. हे 10 रिम दिलेत, आजचा दिवस चालवा, उद्या मी तुम्हाला राहिलेल्या रिम तुमची ऑर्डर कंप्लीट करतो. आणि तो माणूस निघून गेला. हा उठला आणि त्याच्या पाठीमागे गेला. आणि त्याला विचारलं, सर तुम्ही हे सगळं सप्लाय करता? हो म्हटलं, तुम्हाला पेन लागू द्या, वही लागू द्या, पुस्तक लागू द्या, काय लागेल ते आम्ही सगळं देतो, फक्त तुम्ही पुढे सेल करायचं. अरे म्हटलं, मला कराल का सप्लाय? नक्की. म्हणजे ठीक आहे, मग दसरा जवळ आलाय, मी चालू करतो. त्यांनी चालू केलं तिथंच. आणि त्याला इन्व्हिटेशन द्यायला गेला. अरे म्हणलं, व्यवसाय चालू केला. अरे म्हणला, किती छान, कॉंग्रॅच्युलेशन. काय चालू केलंय? उद्घाटनाला या सांगतो म्हटलं. आणि त्यांनी उद्घाटनाला सांगितलं, अरे चालू कुठं केलंय सांग, तुमच्या शेजारीच आहे म्हटलं पलीकडे. आणि त्यांनी सेम स्टेशनरीचा व्यवसाय चालू केला. दुसऱ्या दिवसापासून हा डोक्याला हात लावून बसला. म्हणजे कॉम्पिटिशन, त्यांनी त्याच्यातून बोध घेऊन नवीन व्यवसाय चालू करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी काय केलं, मराठी माणसाची हीच अडचण आहे. मला सांगायचं होतं काय, की मराठी माणसांची हीच अडचण आहे की एखादं हॉटेल चांगलं दिसलं का आपण काय म्हणतो की त्याच्या शेजारी आपलं हॉटेल चाललं, परंतु त्याच्यामध्ये कस्टमर डिवायडेशन होतं. कस्टमरचं डिवायडेशन झाल्यामुळं तोही मराठी माणूस आहे, तोही आपला भाऊच आहे, त्यालाही खाली जाता कामा नये, त्याचंही कुठेतरी चाललं पाहिजे. असं तुम्ही हॉटेल टाका, परंतु नवीन लोकेशन सर्च करा, नवीन तुमचा सेटअप बसवा. म्हणजे तुम्हाला व्यवसाय जो चालू करायचा आहे, व्यवसाय नक्की त्याचा कॉपी करा, परंतु त्याला कॉम्पिटिशन होईल असा व्यवसाय करा. थँक्यू सर. माझे प्रश्न तर संपलेत. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावे. मला हे विचारायचं सर, की आता बिझनेस मध्ये भरपूर वेळा असं एक फेज येते की ज्यामध्ये आपल्याला काही ग्रोथच नसते, प्रत्येक वेळेस डाऊनफॉल पण असतो. त्यावेळेस अशी एक फेज येते की माहित नसतं की आपण नक्की इम्प्रूव्ह करतोय, आपलं ग्राफ खाली चाललाय, काहीच कळत नसतं की नक्की आपला बिझनेस कुठल्या डायरेक्शनला चाललाय. त्यावेळेस आपण स्वतःला कसं समजून घ्यायचं किंवा कसं अनालाइज करायचं बिझनेस कुठल्या डायरेक्शनला चाललाय? प्रश्न तुमचा खूप चांगला आहे. कारण काही माझ्यावरूनच मी सांगतो की हा बिझनेस चालू केल्यानंतर याचं मार्केटिंग ही मीच पाहायचो, परचेस ही मीच पाहायचो, आणि सेल ही मीच पाहायचो. इवन दाव प्रोडक्शनमध्ये काय प्रॉब्लेम आला तरी तोही मीच पाहायचो. म्हणजे होल अँड सोल मी पाहायचो. परंतु हे करत असताना काय व्हायचं की एखादा कस्टमर आला की असे असे बॉक्स पाहिजेत, मग त्या मुलांना म्हणायचं की कामगारांना की तुम्ही टाकून द्या हे बॉक्स आणि लिहून ठेवा, नंतर बिल बनवतो. मग बऱ्याच वेळा असं झालं की काही लोकांचे हे रेग्युलर जे कस्टमर आहेत रेग्युलर, मग कधी कधी नाही ठीक आहे, मी पुढच्या बिलला तुमचं बिल ऍड करून घेतो. मग ह्या ऍड करण्याच्या नादात कधी कधी आपल्याकडून बिल मारायचं राहून जायचं. आणि मग हा जो गॅप आहे हा नंतर त्रास द्यायचा की अरे एवढं आपण परचेस केलं आणि एवढा सेल तर नाही झाला या महिन्यामध्ये. मग यासाठी तुमचं वर्कआउट असं पाहिजे की कमीत कमी महिन्याला तुमचा बॅलन्स शीट बनलं पाहिजे, की तुमच्याकडं इनवर्ड काय झालं, आउटवर्ड किती झालं आणि स्टॉक किती. भलं त्याच्यामध्ये तुमचा लॉस नाही झाला तरी चालेल, प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, परंतु लॉस नाही झाला पाहिजे. आणि लॉस झाला असेल तर त्याच्यावर तुम्ही रिइंजिनिअरिंग केलं पाहिजे, रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं पाहिजे, की हा लॉस कशामुळे झाला याची कारणं शोधली पाहिजे. आणि मग हे नंतर थोडंसं अडचणीचा विषय ठरायला लागल्यानंतर मी काय केलं, मग हे बिलांचा प्रॉब्लेम खूप व्हायला लागला की काही कस्टमरला बिल मारलेच जात नव्हते, काही कस्टमरला रेट चुकीचे जायला लागले. कारण का एवढा लोड वाढला की एवढ्या लोड म्हणून आपण प्रॉपर वेळ देऊ शकत नव्हतो. मग नंतर मी अकाउंटंट म्हणून एक एमकॉम झालेली मुलगी आहे, तिला हायर केलं आणि तिला सगळं सांगितलं, तिला सगळं ट्रेन केलं आणि तो माझा व्यवसाय पुन्हा चालू झाला. म्हणूनच मी सांगितलं की तुम्हाला व्यवसाय जर वाढवायचा असेल तर तुमच्यासारखे हुशार लोकांची टीम तुमच्याकडे पाहिजे. आणि मग तुम्ही जसं सांगितलं की याच्यामध्ये तुमचं वर्कआउट पाहिजे. आता याच्यामध्ये तुमच्या मशिनरीला झालेला खर्च हा स्थावर म्हणजे तो काय वाढणारही नाही आणि कमीही होणार नाही. त्याच्यामध्ये मेंटेनन्स निघेल, तो मेंटेनन्सचाच खर्च वाढणार आहे, बरोबर. तर तो स्थावरचं तुमच्याकडे बॅलन्स शीट जे आहे हे सेपरेट पाहिजे. इनवर्ड जे मटेरियल झालं, ह्या मटेरियल इनवर्ड ह्या मंथमध्ये किती झाला आणि या मंथमध्ये आपला सेल किती झाला, बरोबर. आणि यातला डिफरन्स जो आहे तो काय असेल, तुमचा स्टॉक असेल. आणि स्टॉक मध्ये काढून जो डिफरन्स राहील तो काय आहे, तुमचा प्रॉफिट. तर अशा पद्धतीचं जर तुमचं वर्कआउट जर प्रॉपर असेल
तर मला वाटत नाही की आपल्याला लगेच लक्षात येईल की आपला बिझनेस वरती चाललाय खाली. की खाली यायला लागले. आणि मग खाली यायला लागल्यानंतर मग तुमचे डिसिजन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण का, जसं उद्योजकाला हे डिसिजन स्वतः घ्यावे लागतात. तुम्ही जॉब आणि नोकरीतला जर डिफरन्स बघितला, जॉब आणि व्यवसाय यातला जर डिफरन्स बघितला, जॉब करत असताना तुम्हाला काय असते, गाईडलाईन असते. जॉबमध्ये काय करायचं याची गाईडलाईन असते की आज तुम्ही एक 9 ते structure आहे. 5 काय करायचं याची गाईडलाईन असते, राईट. उद्योजकाला ही गाईडलाईन कोण देतं? ही स्वतः तयार स्वतः करावी लागते. अनुभव. हा खूप मोठा डिफरन्स आहे. आणि तुमच्याकडे जर ते स्किल असेल गाईडलाईन तयार करण्याचं, की आज ह्या लोकांना गाईडलाईन काय आहे, मग उद्योजकाकडे उद्याची गाईडलाईन आज असून चालेल का? तर नाहीये. तर तुमच्याकडं पुढच्या महिन्यातलं काम आज पाहिजे. आणि मग आमचा व्यवसाय वाढला कशावरून? तर त्याचंही उत्तर मी देतो की आम्ही पहिल्यांदा काय करायचो की आज कस्टमर आला, त्यांनी सांगितलं, उद्या त्याची ऑर्डर बनवून द्यायची. सिस्टीम बंद केली आम्ही. आता काय करतो, PO काढा, परचेस ऑर्डर काढा की तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये काय पाहिजे, आणि मग त्याच्यावरती काम करून या महिन्यामध्ये पुढच्या महिन्याचं काम आम्हाला आत्ता रेडी. मग PO आल्यामुळे त्यांना ते कॅन्सल करता येत नाही किंवा तो कस्टमर आपला दुसरीकडे जात नाही. हा प्लस पॉईंट झाला. मध्ये सोडून जाऊ शकत नाही कारण का त्यांना आपल्याला PO काढलेले, परचेस ऑर्डर काढलेले. बरोबर. आणि मग PO मध्ये आम्ही काम करायला लागल्यापासून की मनामध्ये एक भीती होती की आपला व्यवसाय बंद पडतोय की काय, चालेल का नाही, तर ही भीती खूप कमी झाली. कारण का आपल्याकडे पुढच्या महिन्याचं काम रेडी आहे. जरी ह्या लोकांनी त्याच्या पुढच्या महिन्याची नाही ऑर्डर मिळाली तरी आपल्याला नवीन ऑर्डर परचेस करण्यासाठी, नवीन ऑर्डर घेण्यासाठी 1 महिना आपल्याकडे कालावधी आहे. त्यामुळं बिझनेस करत असताना असे बिझनेस निवडा की त्याच्यामध्ये तुम्हाला शाश्वती मिळाली पाहिजे. आणि नसेल तर तुमचा बिझनेस तशा कंडिशनमध्ये रूपांतरित करा. राईट. एक स्ट्रक्चर तुमचं बनलं पाहिजे. अजून मुलींमध्ये काय प्रश्न आहे? मुली आमच्या एंटरप्रेन्योरशिपला घाबरतात. त्यांना 35% सबसिडी आहे. मी क्लासमध्ये सांगतो 1 कोटी रुपये घ्या, 35 लाख रुपये सबसिडी, पण मुली नकोच म्हणतायत. मुलींसाठी स्पेशल काय तुमच्याकडे, की मुलींनी व्यवसायात का यावं, कशासाठी यावं, किंवा व्यवसाय मुलीं सुद्धा करू शकतात असं थोडंसं त्यांना मोटिवेट करा. थोडासा जर तुम्ही सर्च केला, बाहेरच्या इंडस्ट्रीत जर फिरून आला तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल की हे जे डील करतात, प्रोजेक्टचे डील असतील की तुमच्या परचेस ऑर्डर फायनल करतील, तर या सर्वात जास्त सध्याच्या घडीला जर कोण असतील तर त्या मुली आहेत. ओके. तर त्यांना डिमोटिवेट करणं चुकीचं आहे. फक्त काय आहे की हे जे कष्ट आहे हे दुसऱ्यासाठी, हेच कष्ट मुलींनी स्वतःसाठी केलं तर मला वाटतं व्यावसायिक बनायला काहीच अडचण नाही. कारण का आम्ही पाहतो की मोठे ज्यावेळेस इंडस्ट्रीज जाईल त्यावेळेस डील करताना नक्कीच त्यांच्याकडे जॉब वर्कआउट ऑर्डर असतात, त्या ऑर्डरप्रमाणे त्या फॉलो करत असतात आणि ते पंक्च्युअल असतात, काम व्यवस्थित करतात. प्रॉब्लेम काय आहे, त्यांना ते भारी वाटते इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करणं. मुलींना आता सध्या सॉफ्टवेअर कंपनीत जर मिळालं तर ते त्यांना अगदी रिच वाटते, परंतु तीच सॉफ्टवेअर कंपनीची मी मालकीण असली पाहिजे असा कुठंतरी एक ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये डेव्हलप झाला पाहिजे. तुम्ही जे सांगितलं ते रिअल आहे. कारण का ज्यावेळेस मला एक अकाउंटंट हायर करायचा होता त्यावेळेस मी मुलीला प्रेफर केलं. ओके. याचं कारण काय असेल बरं, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? रिअल, राईट. तर काय होतं, जर त्या मुलीला हायर केलं आणि आपण जर सांगितलं ना की या बॉटलचा रेट तू काय करायचंय, 5 रुपये लावायचा आहे, तर ती कधी 5.5 रुपये लावणार नाही आणि 4.5 ही लावणार नाही. ती 5 रुपये लावणार. मुलं काय करतील? सर नाहीत ना, बघू ना, 5.5 गेलं तर चेक करूया, 5.5 जर गेलं तर चेक करूया. एखादी ऑर्डर घालवतील पण 5.5. पण याच्यामुळे काय होतं पहा, बिझनेसमॅन मध्ये बिझनेस करत असताना याच्यामुळे काय होतं,
की मी त्या कस्टमरला अगोदर सांगितलेलं असतं की ही बॉटल तुम्हाला कितीला मिळते, 5ला. पण ज्यावेळेस तो कस्टमर कंपनीमध्ये येतो, अरे तो फोन करणार, अरे सर तुमच्या तर या मुलांनी 5.5 रुपये किंमत लावली हो. मग पुन्हा त्याला उत्तर द्यावं लागतं, नाही नाही ते रेट वाढले असतील, मी चेक करतो आणि नंतर बिल बनवतो. मग ह्या गोष्टी व्हायला नको आहेत. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय होते की प्रामाणिक असतात, यांनी जे सांगितलं ते खरं आहे. त्या ठिकाणी मुलगा जर हायर केला असता तर नक्की तोही प्रामाणिकपणे काम करल, परंतु मला इतका विश्वास नाही की तो उद्या माझी कंपनी स्विच करून शेजारच्या कंपनीतही जाऊ शकतो. हो. त्याचा परिणाम माझ्या बिझनेसवरती काय होणार आहे? बिझनेस काय होणार आहे की माझे कस्टमर बरेचसे शिफ्ट होणार आहेत. तर ही मुलगी एक करू शकत नाही. तर त्यामुळं मीही काय प्रेफर केलं की अकाउंटिंगला मुलगीच असावी. क्वालिटी आणि इनहरंट क्वालिटीज आहेत मुलींमध्ये. फक्त की मुलांमध्ये जे गट्स असतात की नाही, मी का केला नाही हायर तेही सांगतो, की त्यातलाच मुलगा काय म्हणाल, सर तुम्ही कितीने देताय, 5 रुपयाने, कारण का त्याच्यामध्ये पुन्हा उद्योजक जागा होणार. तो काय म्हणेल, तुम्ही 5 रुपयाने देता, सर मलाच द्या ना, मी पुढे 5.5ला विकू नाहीतर 6 रुपयाला विकू, माझे मी बघतो. ही रियालिटी आहे. मी हे मनाचं बोलत नाही, हा अनुभव आहे. त्यामुळं एका डिसिजनवर येऊन एक उद्योजक थांबला की काय केलं पाहिजे. तर मुलींनाही याच्यामध्ये खूप वाव आहे बिझनेसमध्ये, की तुम्ही बिझनेस करत असताना हार्डवर्कच असलं पाहिजे असं नाही, तुमच्याकडे स्मार्ट वर्क ही तितकंच महत्त्वाचं आहे. बिझनेस करत असताना स्मार्ट वर्क खूप गरजेचं आहे. स्मार्ट वर्क जर असेल तर नक्की व्यवसायामध्ये प्रगती नाही झाली तरी चालेल, परंतु व्यवसाय अधोगतीला जाणार. त्यामुळं स्मार्ट वर्क खूप गरजेचं आहे. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुमचे पहिले 10,000 हे कष्टातून मिळतील, पहिले ₹1,00,000 तुम्ही स्मार्ट बनला तर तुम्हाला मिळतील, आणि अशा स्मार्ट लोकांची टीम तयार केली तर 10 लाख मिळतील, आणि तुमच्यासारखे लोक अशा स्मार्ट लोकांना घेऊन एकत्रित केले तर 1 कोटी करायला काही अडचण येणार नाही. सर थँक्यू, तुम्ही आज आमच्यापर्यंत इथं इन्स्टिट्यूटमध्ये आला आणि विचारायचं तुला, आणि आमच्या मुलांना उद्योजक होण्यासाठी खूप साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांना मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. आणि नोकरीमधून 10,000तून सुरुवात झालेला तुमचा ही सगळा प्रवास आज 2 कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या वाढीपर्यंत गेलेला आहे. भविष्यात तो 10 कोटी 50 कोटीपर्यंत जावा अशा आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्याकडे आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर.